भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवाचा अंतःकरण श्रीमंत श्री निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. कोण निळोबाराय? वारकरी संप्रदायातल्या अधरीव लोकांच्या मतानुसार निळोबारायच्या नंतर कीर्तनात अभंग कोणाचाही स्वीकारित नाहीत. निळोबारायच्या नंतर निळोबाराय शेवटचे भगवंताचे लाडके संत, अंतःकरण देवाचं. एखाद्यानं ट्रकभर अभंग लिहिले असतील ते पप्याच्या माईल सांग, ते कीर्तनात घेण्याच्या लायकीचे नाहीत. पण कीर्तन परंपरेपर्यंत श्रीमंत श्री निळोबाराय, दर्जेदार व्यक्तिमत्व. काय गिरगावकर सांगणारे निळोबाराय, एवढी मोठी निळोबाराय. आणि त्यात निळोबारायांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला नित्याप्रमाणे चालत असलेली ही जुनाट परंपरा, किती जुनाट, 400 वर्षापूर्वीची. गेली 400 वर्ष झाले या पवित्र मातीमध्ये पारखेड गावाचं नाव. इथे एका महात्म्याचं अधिष्ठान, साधूचं अधिष्ठान, अशा पवित्र संतांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली ही तुमची माती, हा परिसर, तुमचं हे गाव. सद्गुरु समर्थ पहाडशिंग बाबा अशा महात्म्याच्या पदस्पर्शाने भक्तीचा गुंजावर असलेलं हे गाव. त्या सद्गुरु समर्थ पहाडसिंग महाराजांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग दंडवत प्रणिपात. कारण राजू, हा देश कोणावर टिकून आहे तर लक्षात घ्या. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, वैकुंठवासी सद्गुरु कालच्या द्वादशीला ज्यांचं पुण्यस्मरण झालं, असं मराठवाड्यातलं फार मोठं वारकरी संप्रदायातलं रत्न वैकुंठवासी गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर. ते म्हणायचे, देश टिकून 2 लोकांमुळे, एक सती आणि एक संत. सती आणि संत. सती म्हणजे आपल्या पतीची सेवा करणारी आणि संत म्हणजे धर्माची सेवा करणारा. या 2 लोकांमुळे आपला भारत देश टिकून आहे. आणि तुमच्या गावामध्ये सद्गुरु समर्थ समाधीधन पहाडसिंग महाराजांचं अधिष्ठान आहे. तुम्ही पुण्यवान आहात. एकच विनंती करेल तुमच्या पायाला हात लावून की तुम्ही या समाधीला जपा, हिचं पावित्र्य सांभाळा. तुम्ही किती श्रीमंत होताल मला सांगता येणार नाही, पण निवाऱ्याची, भाकरीची, कपड्याची अडचण तुम्हाला पाडसिंग महाराज येऊ देणार नाहीत, इतकी मात्र खात्री देतो. विठाला तुमच्या या पारखेड गावामध्ये जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही एवढा मोठा उत्सव करता त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. मला आमंत्रित केलं याच्यामुळे नाही, मला रोजही कीर्तन आहे, त्याबद्दल काही विषय नाही. मी धन्यवाद याच्याकरता देतोय. तुम्ही साधूचा उत्सव करता, संतांचा उत्सव करता, याच्याकरता तुम्हाला कोटी. मी 2च लोकांना मानतो, 5-4 लोकांना मानतो. 2 शब्द चुकून गेला. एक आई वडिलांचा आदर करतो, जी आपल्या पतीचा आदर करते, जो धर्माचा आदर करतो, जो साधू संतांचा आदर करतो, अशा लोकांना मी मानतो. मधल्या भंगिऱ्यांना कधीच मानित नाही. विठाला उपस्थित पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्हाला प्रणाम करतो. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य का भगवान महाराज ठाकरे, भगवान महाराज, वा गोड प्रभुत्व आहे. ज्यांनी सुरेल अशी चाल म्हणली असे आदरणीय हरिभक्तीपरायण सतीश महाराज, आदरणीय दोन्ही सतीश, वा. त्यांच्या बाजूचे आदरणीय गोपाल महाराज, एकनाथ पाटील, त्यांच्याकडे बसलो होतो. उंच घर आहे त्यांचं, रावणाला ओव्हरटेक केलं त्यांनी. विठाला 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 विठाला
बरीच मंडळी आमचे झांबरे मामा सुद्धा इथं आहेत, त्यांनाही धन्यवाद. मला वाटतं तारखेच्या संदर्भात गणेश बुवा बोलत होते, त्यांचं आज कीर्तन आहे. ते त्याचं खळं सोडून माझ्याकडे कसं येते, त्यांचंही कीर्तन तिकडे. बरं मी बी तसं करीन, मग सोडून त्यांच्याकडे कसं जाईल, हा नित्याचा नियम आहे. तरी पण त्यांनी फोन केला, त्यांनाही धन्यवाद गणेश महाराजांना. उपस्थित वारकरी संप्रदायातली बऱ्यापैकी महात्मे इथं बसलेले आहेत. तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला विठाला. स्पीकरवाले तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांना आवाज द्या, मृदंगाच्या चाटीला आवाज द्या. देव तुमचं चांगलं करीन. दाजेव लय गोड वाजित येते, गाईचं वासरू येते. विठाला विठाला. भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोढे सकळे. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग हा निळोबारायांचा आहे. निळोबारा या अभंगाद्वारे पंढरपुरातल्या मालकाची आवड प्रतिपादित करतात. देवाला काय आवडते ते अभंगाद्वारे प्रस्थापित करतात. महाराज विश्वाच्या मालकानं निर्माण केलेल्या जीवसृष्टीतल्या प्रत्येक जीवाला भिन्न भिन्न आवड आहे, खूपशी भिन्न भिन्न आवड आहे. मुंगीपासून तो झाडापर्यंत सगळे जीव आले त्याच्यात, तुम्ही आम्ही पण आलो. किंवा मुंगीपासून तर हत्तीपर्यंत. आणि माणसाईचं सांगायचं झालं तर सामान्य नागरिकापासून वरच्या मंत्र्यापर्यंत त्या सगळ्यांच्या भिन्न भिन्न आवडी येतात. पण तुम्हा मला ज्यानं जन्माला घातलंय त्याची आवड मात्र वेगळी. तुम्ही आशीर्वाद देत राहा, मी सांगण्याचा प्रयत्न करेल. विठाला आमचं खतरनाक पाटील पण आलंय बाप्पा. विठाला विठाला. माणसांच्या आवडी वेगळ्या आहेत. गजाननराव कोणाला खाण्याची आवड आहे, पाटील साहेब काही लोकांना खाणं कसं असलं तरी चालते पण कपडे टाईट पाहिजे. आवड बरं. काहीला कपडे कसे असले तरी चालेल, खाला कसं असलं तरी चालेल, पण उशाला पैसे पाहिजे. बँकेत कोटीन धोत्राला गाठी, त्याला पैसे पाहिजे, नाही ते मरतूच. पैशाची आवड, कोणाला जेवणाची आवड, कोणाला कपड्याची आवड, कोणाला कशाचीच आवड नाही, फक्त खाणे झोपणे. कुंभकर्णाचा वंश, विलासी जीवन जगायची अवस्था, आवड सांगितली. आवड अहो तुम्हा मला आवडी असत्याल नवल नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती, त्यांना आवड आहे. 2 म्हशी जर सोयड्या पाटील आणि एकीकडे वाळलेली मका टाकली आणि एकीकडे हिरवी मका टाकली तर म्हशी कोणीकडे जात्याल? हिरव्या म्हशीकडे. कसं कळत त्यांना? अगा चरवनाचे निभये हरिताची लाग सोय. हा काय डोळ्याला कळतंय जनावराच्या सतीश बुवा की हिरव्या मकाकडे धाव घ्यावा. पशुला सुद्धा हिरवी मका आवडते. प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी येतात. लेकरू जर रडायला लागलं आणि त्याच्या हातात जर पैसे दिले ना ते शांत बसते. काय अक्कल हो त्याला पैशाची? त्याला इतकंच कळतं पैशाची चॉकलेट येते, पण त्याचं सुद्धा रडणं बंद होते. प्रत्येकाला पैसा आवडतो. श्रुती नावाची पत्रकार, जगातली पहिली पत्रकार कोण असेल तर श्रुती गणेशराव. त्या श्रुती नावाच्या पत्रकारांनी आपला मुद्दा मांडला की जगातल्या प्रत्येक व्यक्तीला पैसा आवडतो. असं कोणी आहे का पाटील त्याला पैसा आवडत नाही? हात वरी करा, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो. आहे का डॉक्टरचे बाबा? असा कोणी माणूस आहे का? भोसले साहेब आहे का? हे आमच्या तिकडचे मराठवाड्यातले. पैसा आवडत नाही असा माणूसच नाही. पैशाच्या विरोधात बोलणारे जगात खूप सापडतील. पैसे शोधत कसं तीच बोल. ऐसा कुणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन.
मालकांचा अभंग आहे. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. नाही सुटत, नाही सुटत. महाराज संन्यासी जरी असेल तरी दुपारी काय खाईल सतीश बुवा तो? माध्यानाशी. तोंडवासी. आणि भाकरीसाठी पैसे लागते ना, वरून पडत असते का भाकरी? पैशाच्या विरोधात. हे तरुणांना सांगतोय, जो तरुण शिक्षण संपल्याच्या नंतर पैसे कमवत नाही, मायबापाच्या भाकरी खातो, त्याच्यासारखा हरामखोर कोण नाही. तुम्ही याला बी टाळ्याच वाजिता? काय माणसं आहे राजू तुम्ही? अरे आपलं शिक्षण संपल्याच्या नंतर काहीतरी नोकरी पकड, कमाव पैसे, तर तू घराला पोषक आहे, तू गल्लीला पोषक आहे, तू गावाला पोषक आहे, तू प्रांताला पोषक आहे, तू जिल्ह्याला पोषक आहे, तू राज्याला पोषक आहे, तू देशाला पोषक आहे. पाटील, पैसे न कमवणारा व्यसनी माणसापेक्षा हरामखोर असतो. व्यसनी माणसं काम करून व्यसन करतात आणि पैसे न कमवणारे मायबापाचं इकून खातात. म्हणून आळशी माणसं सर्वात घातक असतात. आळशी माणसं. हो. आलस्यस्य दर्शनाम हैते शुक्रिया नैवम गांजा कसम लिखितम. की आळस्याचं दर्शन होणं गौहत्या समम पापहा. कधीच काम न करणारा फुकटचंद असतो का? त्याला पाहिल्याच्या नंतर गाय कापल्याचं पातक लागतं, इतका भडवा असतो तो. विठाला तरुणांनो, जेव्हा त्याला नोकरी, शेती, व्यापार, व्यवहार काय आला असेल ते काम करायचं, नियतीनं काम करायचं, 2 पैसे आपल्या घरी आणायचं, तरच तुमचे पाहुणे तुम्हाला किंमत देतात. ज्याच्याकडचे पैसे संपले त्याचे हरामखोर पाहुणे त्याला लग्नाला पत्रिका देत नाहीत. लिहून घ्या गिरगावच्या बाळ्याचं. विठाला हनुमंता लागी सर्व मान्यता आहे. मग विश्वात पैसा एवढा जर प्रिय आहे तर मग देवाला का आवडत नाही? श्रुतीचा प्रश्न आहे. एवढा जर पैसा प्रचंड व्यापक आहे, प्रिय आहे, गरजेचा आहे, तर मग देवाला का आवडत नाही? श्रुतीचा प्रश्न आहे. तिचं काय खोटं आहे? मग एवढा जर पैशाच्या बाबतीत सगळेच लोक सांगत असतील, उद्योगं वर्धन्ते लक्ष्मी, जसा जसा उद्योग करताना तशी तशी लक्ष्मी येईल, जशी जशी लक्ष्मी वाढली की पाहुणे पण जवळ येते. पोराला नोकरी लागल्या पोरीचा बाप पाया पडत येतो, घ्या ना आमच्या पोरीला वटीत. आणि पोरीला नोकरी असल्यावर गजाननराव पोराचा बाप म्हणते, द्या ना तुमची लक्ष्मी आमच्याकडे, पण तो पोट्ट बुट हरपून येतय ना, त्या बाब्याला द्यायची कशी ती? इतकं माग लागते. रिकामट्याकडे सोयरी येतात काय? मग एवढं जर पैशाचं सूत्र मोठं असेल, एक सांगू का तुम्हाला? पैशावाल्याची माणसं माघारी निंदा करते, हे मी मान्य करतो. पैशावाल्याची लोक माघारी निंदा करतात, पण समोर आला की जयारी घालते. इतकं मात्र खरं आहे पाटील साहेब, पैशाच्या विरोधात जाताच येत नाही. मग सगळं सत्य असताना देवाला का आवडत नाही? त्याचं एकच कारण आहे, पैशाची मालकीन त्याची बायको आहे. पैसा कोणाकडे? लक्ष्मीकडे. आणि लक्ष्मी कोण आहे? बायको. नुसती बायको नाही, सतीश बुवा दासी आहे. आपल्या बायका आहेत. तुम्हाला वाटत असेल माझी बायको दासी आहे तू आज उद्यापासून, पण सप्ताह हो द्या. सप्ताह झाल्या बायकोला एकच म्हणायचं, हे दासी आंघोळीला पाणी टाक, हे दासी जेवायला वाढ. 8व्या दिवशी काय म्हणते पपेश मॅम मला सांगा? दासी म्हणू शकत नाहीत आपण, म्हणू शकत नाही. हो, मी प्रचंड शेती करतो, सगळे शेतीतले आलेले पैशाचे गठोडे बायको जाऊ देतो, तरी पण दासी म्हणू शकत नाही. का? नियम नाही तसा. असं कसं म्हणता येईल? तीही मायबापाचं गोत्र सोडून आपल्या गोत्रात विलीन झाली ना. पण आईसाहेब ओरिजिनल पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, अभिमान सांडोनी पांडवा. अभिमान जाळून टाकला आणि मग विटेवरच्या मालकाचे पाय धुवायचं दैव प्राप्त झालं. दास्य तू लक्ष्मी आहे, दाशी दाशी. पैशाची मालकीने पत्नी आहे आणि बायको जवळचे पैसे नवऱ्यालाच असते. सगळ्यांच्या बायका पैसे नवऱ्याचे चोरत्यात, गळ्यात शपथ चोरत्यात, माया गळ्यात शपथ चोरत्यात. भाजीपाल्याच्या निमित्तानं पण नवऱ्याला मागत्यात.
पण सासून सासून पैसे अडचणीत नवऱ्याला देतात. लाखात एखादी येडपट असती, नवऱ्याच्या हानीतीन भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. टकटक दोघी तिघी दिसायल्यात, नवऱ्याचे पैसे चोरून भावाला. तुम्ही तिघी जणी या इकडे, दोघी जणी ए तिकडे पाहूच नको, तूच तूच उभी राह. नवऱ्याचे पैसे चोरीतीन भावाला देती, भिताडा अंगाव पडन तू. या जाऊ दे, एवढ्या वेळेस नाव घेत नाही, उग मरायची अटॅक नाही. इठाला विठ्ठल नाही तर कोणीच नाही. मी येरी म्हणायला लागलो, ताण घेऊ नका. बंध्या कीर्तनात घाम पुसतेल त्या, हे जाताना पण सब खांत काय. याच्याकरता पैसे आवडत नाहीत. मग आवडतं काय? भाव. देवा कारणे भाव तस्मा, फक्त भाव. असं तुम्हाला वाटतं का? एक जण सोन्याच्या पात्रामध्ये शुद्ध गाईच्या तुपात बदामाचा शिरा केला पाटील साहेब, आणि सोन्याच्या पात्रात देवाला शिरा व्हायला ठेवला. पुढं नाही वास घेतला त्याने, कारण सोन्याच्या ताटात बदामाचा शिरा ठेवणार फुगीर सोसायटीचा अध्यक्ष होतो, आणि त्याला फुगीर आवडत नाही. तिळ मात्र जरी त्याला येड सहन होईल, येड येड मूर्ख सहन होईल, पण अहंकारी सहन करत नाही देवा. कोणताच नाही, धनाचा नाही, पदाचा नाही, अभ्यासाचा नाही, कशाचाच अहंकार सहन करीत नाही. त्याला अहंकारी आवडतच नाही, त्याला पैसे पण आवडत नाहीत. न म्हणे उच्चिष्टाथवा थोडी, का म्हणे भक्ती पुढे, किंवा पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडे, बोरे खाय भिल्लटीची. काय ताकद सामान्य माणसाचं जेवतोय तो, फक्त त्याला अहंकार नसला पाहिजे. ती माणसं देवाला आवडतात. दुसरी गोष्ट, भाविक म्हणायचं कोणाला? रात्रंदिवस भजन करतो म्हणजे भाविक नाही. भजन करून जर चांगलं वागत असेल तर भाविक. भजन करून दुसऱ्याचं इचकीत असेल तर भाडवा. हरामखोर आहे तो नालायक आहे. हो, घोकुनी अक्षरे वाद चळना करीत फिरे. हा, सांगत्याला मान्यता नाही. हा, जे या ग्रंथाची, शास्त्राची, पुराव्याची, ज्ञानेश्वरीची, गाथ्याची, भागवताची, रामायणातली, शिवपुराणातली अक्षरं घोकून घोकून जर वाद छळना करीत फिरत असेल तर त्याच्या मुखात माती पडो म्हणजे मालक. हो, गाथा पाठ केला, लय मोठा नाहीस तू. गाथ्यासारखं वागलास तर गाथा पाठ केला. ज्ञानेश्वरी पाठ केली. पाठ करणं हा बुद्धीचा प्रकार आहे. पाठांतर होणं हे बुद्धीचा प्रकार आहे. या देशातल्या मुसलमान सुद्धा ज्ञानेश्वरी सांगतात. प्राध्यापक युम पठाण संभाजीनगरला. जातीनं कोण? APJ अब्दुल कलाम. जातीनं कोण होते? गीता पाठ होती. बुद्धीचा प्रकार आहे, बुद्धीचा प्रकार आहे. बुद्धी जर चांगली, अहो काही लोकायला गाणे पाठ आहेत 400-400, मला शिव्या पाठ आहेत 250-300. हो, त्या देत पण नाही मी. ह्या अशा 2-4च जरा प्रसिद्ध झाल्यात माझ्या, तितक्यात देतो. हो, बुद्धीचा प्रकार आहे. मेमरी कार्ड कापरासारखं आहे ना, त्याच्यामुळे पाठांतर होतंय. पाठांतर करणं म्हणजे भक्ती नाही. भक्तीसारखं वागणं त्याचं नाव भक्ती आहे. देवाला आवडेल असं वागणं त्याचं नाव भाव आहे. एक जण म्हणला, महाराज मी भजन ऐकलं नाही, कीर्तन ऐकलं नाही, पंढरपूरला गेलो नाही, आळंदीला नाही, पैठणला नाही, देहूला नाही, पंढरपूरला नाही, शेगावला नाही, पारशिंग बाबाच्या दर्शनाला नाही, मग मी भाविक होऊ शकतो का? मग तू करतो काय? 22 वर्ष झालं माझ्या वडिलाला उठता येत नाही, आणि 22 वर्ष झालं घरची 20 एकर शेती पाहून 22 वर्षापासून वडिलाला हाताला धरून बाथरूमला नेतो आणि हातानं जीव घालतो. तू 1 कोटी महाराजाच्या बरोबरीचा आहे. 1 कोटी महाराजाच्या बरोबरीचा, 1 कोटी महाराजाच्या बरोबरीचा. एका बाईने सांगितलं, महाराज मी ज्ञानोबरायच्या सोहळ्यात नाही, मी तुकोबरायच्या सोहळ्यात नाही, मी निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात नाही, मी नाथबाबांच्या सोहळ्यात नाही, मी सोपानदेवांच्या सोहळ्यात नाही, मी मुक्ताई साहेबांच्या सोहळ्यात नाही, मी शेगाव संस्थान सद्गुरू गजानन महाराजांच्या सोहळ्यात नाही, मला कुठंच जाता येत नाही. का? माझे मालक आजारी आहेत आणि त्यांना सगळं बाजेव लागते, खाटेव लागते. त्यांना लघुशंका जरी करायची तरी मला पात्र धरावं लागते.
बाथरूम करायची असेल तरी मला त्यांना उचलून पात्र धरावं लागतंय. मला त्यांची 2 टाइम कंबर धुवावी लागते. आणि त्यांची सकाळची चर्या झाल्याच्या नंतर मी आंघोळ करते, स्वयंपाक करते, मग त्याला हात उचलत नाही. मी त्यांना जेव घालते, मी जेव घालते. 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तिला. म्हणजे फारच टाळवाजीला म्हणजे भाविक होतं असं नाही. महाराज देवाला आवडेल असं वागणं त्याचं नाव भाविक आहे. ऐका पुरावा. एक मित्र एका मित्राला काशीला चलण्यासाठी सांगतोय. सतीश बुवा म्हणे आपल्याला काशीला जायचंय, जाऊ काशीला. पण समोरचा मित्र झामरे बुवा तो म्हणे की मला नाही काशीला येता येणार, नाही काशीला येता येणार. काय रे म्हणे तू सतत कामाचंच असतो, अरे कधी कधी देवासाठी वेळ काढ ना. नाही म्हणे मला घरीच देवाची भेट होती. काय बोलतो म्हणे, गप्पा आणतो नुसत्या, चाल माझ्यासोबत काशीला. त्या मित्रानं सांगितलं उद्या सकाळी माझ्याकडे तू 9 वाजता ये, मग तुला कळेल मला काशीला येता येतं का. 9 वाजता तो त्या मित्राकडे गेला. याचा बेस कमी कडक करा आवाज, देव चांगलं करेल तुमचं. आणि 9 वाजता त्यांच्याकडे गेला. त्यावेळेला त्या मित्राने आपल्या आई वडिलाला स्नान घातलेलं होतं. पाटील साहेब स्नान घातलं. बायकोनं स्वयंपाक केला किंवा घरातल्या कोणीतरी व्यक्तीनं स्वयंपाक केला, चुकून शब्द गेला बायको. स्वयंपाक झाला. गजाननराव आईला बसवलं, बाबांना बसवलं. आमटी होती केलेली, आमटी. त्याच्या घरी शिरा, पुरी, बासुंदी चित्रात पण नव्हतं. साधी एक आमटी आणि भाकरी. वडिलांचे दात काही हालत होते म्हणून ती भाकरी ती आमटीत कुस्करली आणि कुस्करून 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 खाताना इकडं तिकडं चालली म्हणून बाबांना पिऊ घातली. आमटी आणि भाकरीचा कुस्करा. जेवण झाल्याच्या नंतर स्वतः तोंड पुसलो बापाचं, उचललं, बाजूच्या बाजीवर बसिलं. अर्ध्या तासाच्या नंतर 10 वाजले आणि 10 वाजता सांगितलं, बाबा आई आता तुम्ही 3 तास आराम करा. 11, 12 आणि 1 वाजता उठा. 1 वाजता मी तुम्हाला पाणी घेऊन येईल. कशावर झोपले 3 घंटे? तुमच्याकडे बंगई म्हणते वरी ती लटकलेली. आता पाटील तुमच्या इथं होती ती लटकिलेली, काय म्हणते त्याला, बंगई. पण ती लाकडाची होती. ती इनलेली बंगई असते झोपायला. म्हणजे खाटच पण माचवे नाहीत तिला, ठावे नाही. आणि ती पाटील साहेब बंगई, त्याच्यावर आई आणि वडील झोपले. आणि त्या बंगईला एक दोरी बांधली. कोण आवडतो देवाला, कोण आवडतो. इथून इथरोक गंध लावणारे का पार इथरोक माळा. आता हाताने तर माळी घालीतच नसते, ते नवीनच काढो हाताने माळी घालणं. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, असं कुठं दिलंय का? तुळशी माळ हाता गोपीचंदन पाठा. तुम्ही पुरावा ऐकला का सगळ्यातला? हे काय नवीन काढतील, काही मिळच नाही. हातानेच माळी. काय बाजार मांडला सुमळ्या तो. विठाला विठाला मालक राहिला नाही, कोणी मालक राहिला नाही. प्रत्येकानं आपोआपली दुकानं मांडायची. अराजकता वाढेल संप्रदायात आणि ही अराजकता तुम्हाला घातक ठरेल एक दिवशी. ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील याच्या व्यतिरिक्त तिळा इतकं सुद्धा वागायचं नाही. हो, 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला. बॉयलजनला क्रॅक झाला. माझ्यावर जालना हॉस्पिटलचे हुशे साहेबांनी खूप चर्या केली. पण कालांतराने बॉयलजन, मी संभाजीनगरला जायचो, फार गोळ्या खाल्ल्या. मला लाज वाटायची बसून कीर्तन करायची. कारण ज्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी कण्या आंबाड्या खाऊन संप्रदाय टिकवला आणि त्या संप्रदायात मी आज 43-44 वर्षाचा तरुण कीर्तनकार बसून कीर्तन करतोय. सतीश बुवा मला नाक कापले इतकी लाज वाटत होती. नाक कापले इतकी भीती वाटत होती. कारण या लोकांनी
कसली पैसे होती पाटील साहेब त्या काळात? 40 वर्षापूर्वी कीर्तन करायला पैसे? अहो बैलगाड्याने कीर्तनकार, चिखल तुडीत कीर्तनकार, इतकी पांढरी धोत्र सुद्धा नव्हती. तुम्ही लहानपण पाहिलं असेल सगळ्या लोकांचं, माझ्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठ आहात. आणि त्या लोकांनी संप्रदाय टिकवला. आणि बाळ्या, तू लाखो रुपयाच्या गाडीत बसून बसून कीर्तन करतो, तुला लाज वाटायला पाहिजे बाळ्या. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती बघा नाही यायची. पण खरंय खरंय. आणि मी नर्मदा परिक्रमेला गेलो पाटील साहेब. 3600 किलोमीटर चाललो, माझ्या गोळ्या संपल्या. माझ्यावर नर्मदा मैयाची कृपा झाली, ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा झाली, सद्गुरू गजानन महाराजांची कृपा झाली. मी उभं राहून कीर्तन करतोय. आनंद वाटतोय, आनंद 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 वाटतोय. चला, झोपी घातला आई वडिलांना. बुवा त्याची दोरी बांधली, बंगईला दोरी, दार लोटून घेतलं. प्रकाश बंद असला की माणसाला झोप येते. गणेशराव, झोप येते, झोप येते. आणि दाराला एका रुपयाच्या आकाराचं छिद्र होतं. आणि त्या छिद्रातून दोरी बाहेर काढली आणि ती दोरी दुकानात घेतली. घराच्या पुढे दुकान होतं. दुकान कशाचं? बुटन चपला शिवायचं. दुकान कशाचं? त्या दुकानात सतीश बाबा एकही नवा बुटन, नवी चप्पल नव्हती. तुम्ही आम्ही घातलेली फाटलेली बुट शिवायचं दुकान. ते दुकान होतं संत रविदास महाराजांचं, समर्थ सद्गुरू रविदास महाराजांचं दुकान होतं. काय परिस्थिती असेल हो. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी तुमची आमची फाटकी बुट शिवा लागायची. गळ्यात तुळशीची कंठी असायची, गोडशी तुळशीची माळ गळ्यामध्ये. मुखामध्ये विटेवरच्या मालकांचं चिंतन असायचं. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी चिंतन असायचं मुखात. तो मित्र आलेला आहे, तो बघतोय 9 वाजल्यापासून ही संपूर्ण व्यवस्था पाहतोय, ती प्रक्रिया पाहतोय. आणि कोपऱ्यामध्ये लोकांची आलेली बुट होती. काही माणसं म्हणले, ओ महाराज, कालपासून जोडा टाकलाय, चप्पल टाकली, झाली का शिवणं? आज दुपारच्याला देतो माय बाप. पैसे नव्हते बरं, गळ्यात शपथ पैसे नव्हते. खळं झाल्याच्या नंतर ज्वारी देत होते, ज्वारी देत होते. आणि भारदस्त माणूस असेल तर बूट शिवल्याच्या नंतर भाकरी देत होता. पण या हितभर खोटाची खळगी भरण्यासाठी समोरच्या माणसांना मायबाप म्हणावं लागायचं. स्मरणातून गेलं. 20 मिनिटं झाले, दोरी मोकळीची. एक चप्पल शिवल्याच्या नंतर लक्षात आलं दोरी खाली आहे. दोरी उचलली सतीश बुवा आणि शेंडीला बांधली. शेंडीला बांधली, दोरी ताणून बांधली. आणि बूट चप्पल शिवताना, टाचा मारताना मान हलायची, मान हल्लं की डोकं हलायचं, डोकं हल्लं की दोरी हलायची, आणि दोरी हल्ली की बंगई हलायची. त्यांच्या आई वडिलाला हाडाचा आजार होता, कॅल्शियमचा प्रभाव कमी होता. आणि कॅल्शियम कमी असलं की डॉक्टर साहेबांना माहिती आहे, हाडं ठणठण करते. आणि ठणठण हाडं केले की झोप येत नसती माणसाला. आणि म्हणून नित्याचा हा नियम होता, नित्याचा नियम. मित्राला सांगितलं, दादा, याच्याकरता मी काशीला येऊ शकत नाही रे, मी विश्वनाथाला इथून नमस्कार करतो. भाविकाची आवडी सांगतोय. आणि तो मित्र पायी पायी 2.5 महिने काशीला गेला. आणि 2.5 महिने काशीहून दर्शन घेऊन पुन्हा घरी आला. ऐका मधला पुरुषार्थ. मित्र जात असताना त्या काळामध्ये गोणीभर ज्वारी इकली. आणि गोणीभर ज्वारी इकल्याच्या नंतर आदला आला. आदला एकाही जीनच्या पॅन्टीवाल्याला आदला कळायचा नाही. खडका, कवडी, दमडी, आडका, लाल पै, ढवल पैसा
तुमच्याकडे 80 वर्षाचे आजोबा असतील त्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला हे पैसे महाराष्ट्रातले. आदला दिला, आदला. आणि सांगितलं मित्रा, या आदल्याचे फुलं घेऊन विश्वनाथाला समर्पित कर. दोरा कोणता दिला माहितीये? बुट चपला शिवायचा, बुट शिवायचा दोरा देऊन टाकला. तो मित्र चालत चालत काशीला गेला, फुलं घेतली. फुलं घेतल्याच्या नंतर स्नान करण्याकरता गंगेच्या पात्रात गेला. स्नान आटपलं. फुलाची अशी परडी तिथं ठेवलेली होती. जवळ काय गाथा काय असेल आपलं सनातनी वाचन हे समोर घेतलं, वाचन केलं. तेवढ्या अवकाशात गंगेतनं एक हात बाहेर आला. पिवळा थमक रत्नजडीत सोन्याचा हात बाहेर आला. आणि त्या हाताच्या एका बोटात एक कंगन अडकिलेलं होतं. कंगन, रत्नजडीत कंगन होतं. असं जर चंद्रभागेत आषाढीच्या दिवशी आलं तर किती माणसं त्याच्यावर पडतील. पण काय होऊ लागलं माहिती? माणूस लांबून असला की हात दिसत होता आणि जवळ गेला की हात खाली जात होता. कारण माणसं काय ओढतील काही मिळच नाही. ज्ञानोबारायच्या घोड्याच्या शेपटीचे केसच ओढतील, तुकोबारायच्या घोड्याच्या शेपटीचे केसच ओढतील, सद्गुरु गजानन बाबांच्या घोड्याचे केसच ओढतील. काय काय इतका वेडा भाव असतो. काही करतील, काही करतील. देवाला ह्या गोष्टी आवडत नाही. घोड्याच्या पायाखालची मातीच आणतील. काय करतात ती माती घरी आणून? आपलं घर तितकं शुद्ध आहे का ती माती आपल्या घरी ठेवायला? ज्या अश्वावर देव बसतात ज्ञानोबाराय, ज्या अश्वावर तुकोबाराय बसतात, त्या पायाखालची माती आपल्या भरक्या घरात ठेवायची लायकी आहे? आपण त्याचं पावित्र्य सांभाळू शकतो? कशाला नाटकं करायची आगावपणा? काय करतील त्याचं काही मिळच नाही. तो रत्नजडीत सोन्याचा हात आहे आणि त्याच्यात कंगन आहे. ते हात खाली जात होता म्हणून सगळ्या बायकांच्या लक्षात आलं आपल्याला भेटत नाही. कोणी साखर टाक, कोणी पेढा टाक, कोणी पैसे टाक, कोणी फुलं टाक, कोणी हळीत कुंकू टाक, कोणी काय काय गंध टाक वगैरे टाकत होते ते. पण हात काही अदृश्य होईच ना. मग हा संत रविदासांचे मित्र उठले. भाविकाची आवडी सांगतोय. भाविक म्हणायचं कोणाला? नुसते भजन करून दुसऱ्याला कोपरा हाणतो तो भाविक नाही. ऐका ऐका पुढे ऐका 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 पुढे ऐका. मला इतकं पाठ आहे आणि दुसऱ्याचे वाभाडे काढतो सुंबळ्या तू कसा भाविक होशील? रविदासांचे सद्गुरु समर्थ रविदासांचे मित्र उठले आणि जे आदल्याचे फुलं घेतले होते का त्याच्यातले अर्धे फुलं वंजळीत घेतले आणि त्या हातावर टाकले. हाताने फुलं हातात घेतले आणि हात मिटला आणि 3 वेळेला हात आत बाहेर झाला आणि कायमचा हात अदृश्य झाला. डोळे भरून आले. माझ्या मित्रानं दिलेल्या आदल्याचे घेतलेले फुलं, पवित्र तीर्थराजातून आलेला हात, त्या हाताने ती फुलं स्वीकारली. माझ्या मित्राच्या पैशात किती दम आहे. सुदाम. सु म्हणजे चांगला आणि दाम म्हणजे कष्टाचा. कष्टाचा दाम होता तो. बुट शिवलेला दाम होता, चपला शिवलेला दाम होता. तुमची आमची पॉलिश केलेली होती. आजही मोठ्या सिटीमध्ये पाटील साहेब गेलो तर माणूस बूट काढीत नाही. त्याच्या पुढे एक लहानसा टेबल असतो आणि त्याच्यावर ठेवतो. त्यानं त्याच्या कपड्यानं बूट पुसायचा आणि मग पॉलिश करायची. आहे का नाही? मी खोटं बोलतोय का? मी तसा पॉलिशचा बूट मी घालीत नाही म्हणा, पण घालणाऱ्या याचा पाहिला ना. ते काम केलं हो रविदासांनी. ते काम केलं, ते काम केलं. अर्धी राहिलेली फुलं विश्वनाथाच्या मंदिरात गेले. मानकर साहेब, विश्वनाथाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर पिंड ही बेलानं झाकलेली होती. बेलानं झाकलेली होती. पण रविदासाची मित्र पांढरी फुलं घेऊन गेल्याच्या नंतर आपण मग त्या बेल बाजूला सरकला. आपण मग त्या पुजारी आश्चर्यचकित झाला.
काय काय साक्षात्कार आहे. आपण मग त्या बेल सरकाला आणि पिंड मोकळी झाली. कारण विश्वनाथाला सुद्धा रविदासाची फुलं आवडत होती आणि ती फुलं टाकल्याबरोबर काय महाराज मंदिरामध्ये ध्वनी, डमरूचा ध्वनी निघतोय. लुब्धम नादा भयस्थिता हा दंड मंडा स्थिते या. ध्वनी निघतोय, ध्वनी निघतोय. कोरसा ध्वनी. मंत्रमुग्ध झाली माणसं त्या ध्वनीने. त्याचं डमरू वाजत होत. निघाले पायी पायी पायी. 2.5 महिने लागले घरी यायला. घरी आल्याच्या नंतर देवाच्या मंदिरात प्रसाद ठेवला, सगळं काही झालं आणि मग लक्षात आलं. तो पत्नीला म्हणाला, प्रिये माझ्या मित्राला प्रसाद नेऊन देतो, त्यांना आदला देता. मित्र म्हणजे बाबाजी संत रविदास महाराज. काय पुरुषार्थ रविदासांचा. संत रविदासांकडे आमचे देवबाप्पा गेलते एके दिवशी. देवबाप्पा कळतेत ना तुम्हाला. पूजा पाठ कर्म करणारा विद्वान माणूस, आमचा पाहुणा. त्यांच्याकडे गेले आणि सहज त्यांना म्हणाले, का हो तुम्ही एवढा देव देव करता, तुम्हाला जाणव आहे का? जाणव, याला यज्ञोपवीत म्हणते. आपल्या संप्रदायात मुख्य आहे ते. घालाव, याचे नियम असतील. फक्त तिकडे गेले कानाला अडकवायचं. कशामुळे अडकवायचं? गुळणा करायचं लक्ष राहावा, हात धुवायचं लक्ष राहावा. आपल्याला कोरोनाने शिकिलं नाही तरी आपल्या लाजा नदीला गेल्यात अजूनही आपण हात धुतत नाहीत. किती किती पागल माणसं आहेत आपण, ऐका नाही. इतका झटका दिलाय त्यानं त्या कोरोनानं, तरी आकली नाहीत आपल्याला. हे शिष्टाचार आहे आपल्या संप्रदायातला. तुम्हाला यज्ञोपवीत नाही. संत रविदास म्हणले, काका मला बुट चपला शिवता शिवता एखाद्या वेळेस ते अडकत कोणीकड, त्याच्यामुळे मी मधातून घातलंय. मधातून म्हणजे पाटील साहेब बनेलीच्या आतून नाही, बुवा शर्टाच्या आतून नाही, कातड्याच्या आतून. तर मग ते देवबाप्पा म्हणले, काय बोलता, डोकं आहे का तुम्हाला? ते म्हणले, आहे ना फेटा बांधायला. आतून कुठे यज्ञोपवीत असतंय का? संत रविदासाकडे चमडा कापायला रापी होती. त्या रापीनच उदर चिरलं. चरा 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 असं चिरलं आणि मधातून यज्ञोपवीत असं काढून दाखल. बापरे, काय माणूस आहे. कोण्या टोकाला पोचलेली संत असतील. आपण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. बुट शिवणाऱ्याच्या कुळातला, चपला शिवणाऱ्याच्या कुळातला महात्मा. वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. होका उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, जनाबाई म्हणतात. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. उत्तम कुळी जन्म, क्रिया अमंगळ आणि बुडविले कुळ उभयता. उत्तम कुळात जन्म झालाय पण वागणं वाईट आहे. बंध्या कुळाला मातीत घातलं त्या भाडव्यानं. काय करता उत्तम कुळ? वागणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. मित्र घरी आले. रविदास जी बुट शिवता शिवता उठले. एका जाग्यावर एक मडकं भरून ठुलतं. त्या मडक्यातलं पाणी घेतलं, हात धुतले आणि अर्ध्या पाण्यानं काशीहून आलेल्या मित्राचे पाय धुतले. काशीहून आलेल्या मित्राचे पाय धुतले आणि पाय धुतल्याच्या नंतर प्रणाम केला. तो मित्र घळाघळा रडत होता. रविदास, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी तुम्ही मोठे आहात. मी मोठा आहे रे दादा, पण तू विश्वनाथाची वारी करून आलास, तू काशीतल्या मालकाची वारी करून आलास, याच्याकरता तुझ्या पायाला स्पर्श. पुरचुंडी काढली आणि त्याच्यातला गोड फुटाण्याचा प्रसाद काढला. पूर्वीच्या काळात काशीतला कापडी यायचा आणि ते गोड फुटाणे द्यायचा. तो प्रसाद काढला. घ्या काशीतला प्रसाद. रविदासांनी सांगितलं, मला सकाळीच प्रसाद आला. तर मित्रानं सांगितलं, आपल्या गावातून काशीला मी एकटाच गेलो, तुम्हाला कोण प्रसाद दिलाय? ऐका नाही, मला सकाळीच प्रसाद आलाय. काय झालं म्हणे, काल मला 2 माणसाची ऑर्डर आली. ऑर्डर जरा इंग्रजी शब्द आहे ना. हो,
बुट नवे नवे बुट करायची ऑर्डर आली, म्हणून ते बुट करण्यासाठी मी चमडे भिजू घातले. ते चमडा भिजवायचं कुंड होतं त्यांच्याकडं, ते दगडाचं कुंड, त्याला नांद कुंड असं म्हणतात, आणि त्याच्यात मी ती चमडे भिजू घातले होते. सकाळी सकाळी चमडे रापिण्यासाठी, घासण्यासाठी, वाळू घालण्यासाठी हात मधात घातला तर त्या चमडे बुडवायच्या कुंडात कंगन सापडलं, जे मित्राला काशीत दिसलं होतं गंगेत, ते संत रविदासाच्या त्याच्यात सापडलं. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. कंगन सापडलं. ऐका भाविक कोणाला म्हणायचं. श्रुती नावाची पत्रकार, मी नेहमी सांगत असतो ती पत्रकार, ही श्रुती नावाची पत्रकार भगवान विश्वनाथाकडे गेली, काशीतल्या मालकांकडे गेली आणि काशीतल्या मालकांना विचारलं, देवादिदेव भगवान शिवशंकरा, हे विश्वनाथा, ज्यानं 3.5 महिने तुमच्यापर्यंत पायीवारी केली, 3.5 महिने तो घरी चलत गेलाय, त्याला कंगन नाही आणि घरी बसलेल्याला कंगन दिलं, मला याचा पुरावा पाहिजे, पुरावा पाहिजे. विश्वनाथानं सांगितलं, श्रुती माते, माझ्याकडे पायी आला आणि पायी गेला, मी त्याला चांगलाच मानतोय, मी चांगलाच मानतोय, पण मी कंगन रविदासाला का दिलं? आई वडिलाची सेवा करणाऱ्याला मी माझ्या अंतःकरणापेक्षा जास्त मानतोय. म्हणून आपल्या आजारी आई वडिलांची सेवा करणाऱ्या व्यक्तीला कुठे न जाता विश्वनाथाने प्रसाद दिला. ही आई वडिलाची सेवा करणारी माणसं भाविक आहेत, ती आवडतात, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. आपल्या आई वडिलांचा जो आदर करतो त्याला भाविक म्हणतात, त्याला भाविक. चोखोबारायांकडे काम होतं सरपण फोडायचं. सरपण कळतं तुम्हाला? जळतं. दुसरं काम होतं तुमची रस्ते झाडायची, आणि तिसरं काम होतं मेलेली जनावरं गावाच्या बाहेर नेऊन पुरायची किंवा लांब नेऊन टाकायची. काम कोण्या दर्जाचं असेल? सतीश बाबा, दोन्ही सतीश बाबांना विचारताय, निकृष्ट दर्जाचं काम. तुम्ही आम्ही प्रतिष्ठेचा विचार करतो. पाटील साहेब, भरकी धंदे आपल्याला आवडत नाही. महाराज पंक्तीत वाढतो तो श्रद्धाळू असतो, आणि अंगठ्या घालून पंक्तीत फिरवतो तो फुगीर सोसायटीचा अध्यक्ष असतो. इथे वाडा, इथं वाडा, तुझे बोट कापायला पाहिजे भाडव्या. हा लोकांच्या नाकात घालतो का बोट? हरामखोरा, वाढ ना त्या कमरीला वेल्डिंगचा टाका द्याला का ते तुटू दे ना, वाक देव वाकल तू या इथे फुगीर सोसायटीतला कुठला. मिलेरी जनावर बाहेर नेऊन टाकायची, दुर्गंधी होणार, तुम्हा आम्हाला त्याचा वास येणार, त्याचे जंतू तयार होणार, रोगराई पसरणार. ते स्वच्छतेचं काम माझ्या श्रीमंत चोखोबारायांनी केलं. बुलढाणा जवळ आहे तुम्हाला? हो, मेहुणा राजाला यायची चोखोबाराय. मेहुणा राजाला त्यांची बहीण होती. मी त्याच भागात काल कीर्तन आलो होतो रात्री, आणि मग सकाळी यशवाडीला गेलो, परभणीकडं, इथे आलो. मग मंडप झाडायचा तुमचा. जेवायला कधी माहिती का? सगळे जेवल्या उरलेलं खायचं, ते असं फेकून वाढायची माणसं, फेकून. काळ विचित्र होता. 50 वर्षापूर्वी काळ विचित्र होता, तो 700 वर्षापूर्वी काळ कसा असेल विचार करा. प्रचंड विदुषी काळ होता, प्रचंड. आणि सरपण फडता फडता कुऱ्हाड नाही लागली, त्या लाकडाचा तुकडा उडाला आणि तो उडून असा फिरला आणि इथे घुसला पिंढरीत. आरपार घुसल्या त्याच्या त्या अशा नोकिल्या, अशा आणीदार लाकडाच्या काड्या घुसल्या. उपसिलं ते. कोणी नाही हो जवळ. मालक पाहू लागला. ज्याची माडी पाहिल्याच्या नंतर टोपी खाली पडेल एवढा वाडा, पण जवळ कोणीच आलं नाही. का? चोखोबाराई एका विशिष्ट कुळात जन्माला आलेले होते. मालक आला. ए ए ए सगुना, ए ए चतुरा, बोल नकोस. याला म्हणायचं वारकरी. निरव शांतता. तुमच्या इंग्रजी भाषेत पिन ड्रॉप सायलेंट.
शिक्षण 7वी असू द्या ना पाटील साहेब, पण फिरू फिरू डोकं मेमरी कार्ड फास्ट आहे. विठाला विठाला 12,000 जीबीचं कार्ड आहे याच्यात, त्याच्यामुळे तर मी कमी कार्डाचा मोबाईल वापरतो, कमी जीबीचा. हे 12,000 जीबीचं हे घ्यायला काय मी किती बी घेईल माहिती आहे पाटील साहेबांना. मी माळ घालीन मोबाईलची. 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी गाऊन कशाला आता. आता याच्यावर मारायचं आपल्याला, आता नको. काय करायचं बरं आहे आपल्या याच्यावर. नाही उठला मालक. काळ किती विचित्र होता महाराज. पोटासाठी बेजार माणूस आहे, पोटासाठी. भाविक सांगते अंगामध्ये जी बनेल होती ना, बनेन जुन्या काळात तिला निमस्ती म्हणायची, एकटीच होती ती. अंगातली बनेल काढली आणि पायाला आवळून बांधली. कुठंतरी त्या मालकाला दया आली आणि त्यांनी सांगितलं, चोखोबा असं म्हणले नाही, चोखोबा फक्त मी म्हणत नाही, ते काय म्हणले ते नको, आपल्या वाणीला पाप नकोय. चोखोबाराय फार मोठे अधिकारी महात्मा होते. हे चोखोबा जी आराम करा. घरी आले, चलत चलत घरी आले. घरातल्या झोपड्यातल्या मेडीला टेकन दिलं, पाय लांबवला, सन 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 पाय सुजला. पाय सुजल्या गेला. बाईसाहेब आल्या, गरम पाणी केलं, गरम पाण्यानं पाय सेकला, ते पुसून काढलं पदरानं. एकच लुगडं अंगावर, गरम पाण्यात बुडवायचं, त्यात पदरानं ते पुसायचं. ते रक्त पुसून काढलं. रगत, जुना खरा शब्द रगत, मराठी भाषेतला खरा शब्द रगत. आपल्याला टिंब द्यायची सवय लागली, रक्त. आणि मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून त्या दिवशी सगळं व्हॉट्सअप मोबाईल हँग करून टाकले आणि ओरिजिनल मराठी कोणीच बोललं नाही. बँकेत करा सही तर लावा शाहीन, ती पण म्हणते मी फार बिझी आहे. वा, मला फार टेन्शन आहे, ती पण 15% इंग्रजी बोलायची, सही करता येईना. शिका सगळ्या भाषा, त्याबद्दल दुमत नाही, पण मोठं होण्यासाठी सगळ्या भाषा शिका. पण बाकीच्या भाषा लोणचासारख्या खा आणि आपली भाषा भाजीपोळीसारखी खा. माझा मराठाची बोल कौतुके, किंवा ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुख. काय आळंदीतल्या मालकांना 56 येत होत्या, पण मराठीवर प्रभुत्व. निदान आपल्या आपल्या ठिकाणी. चला, मुलगा बाहेरून आला. वडिलांना काही बोलला नाही, फक्त पाय पाहिला. आणि बाहेर बोरीचं झाड होतं, त्या झाडाखाली दगड होता, त्या दगडावर ते आंघोळ करायचे. त्या आंघोळीच्या दगडावर बोरीच्या झाडाखाली बसला आणि रडू लागला. देवाला विनंती करत होता, देवा काय आमचं जीवन लिहित असताना तुला झोप लागली होती का रे? काय जाणो देवा, होशील निजला. इतकं पाप हे का रे आमचं, की दवाखान्यात जाण्यासाठी आमच्या बाबाकडे 1 रुपया नाही, आमच्याकडे 1 आदला नाही, 1 चाराने नाही आमच्याकडे. असू दे देवा, भाविक सांगते उदाहरण क्रमांक 2. असू दे देवा, आमचं मागच्या जन्मातलं कर्माचं गाठोडं असेल, त्याच्याकरता आमची फजिती आहे. आतमध्ये आले, चिमुकला मुलगा. बाबा मी तुम्हाला वैद्याकडे नेतो. वैद्य म्हणजे डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्र खरं नाव आहे बनकर साहेब. आनंद वाटला. हॉस्पिटलमध्ये स्पीकर लावले, त्याच्यात हरिपाठ चालतोय. हो, छान छान वाटलं, छान. आपल्या धर्माचं काम कुठेही बसून करा, कुठेही बसून करा. तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा देवाचेच फोटो असावा. बाबा काय र, जरा कडक द्या आवाज, बेस विको कमी करायचा. काय र बाबा, मी तुम्हाला वैद्याकडे नेतो. वडिलांना सांगितलं, बाळा वैद्याकडे जाण्यासाठी पैसे लागतील. इकडे जवळ बसवलं. बोला बाबा, पैसे आहेत तुझ्याकडे?
हो. कुठून आणले विचारलं नाही पाटील साहेब. कडेल दिशी गालात आणली, कडेल दिशी. टर 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 गाड सुजला. उठायची हिंमत नाही बापापासून. माय जवळ आल्याबरोबर बिलगुल धरलं, उकसाबुकशी रडत होत. बाईनं उठवलं पण उठलं नाही. बापाला 10 मिनिटाच्या नंतर दया आली, जवळ घेतलं. नाव होतं कर्ममेळा. मुलाचं नाव आहे कर्ममेळा. भाविकाची आवडी सांगतोय, भाविकाची. तुम्हाला आवडलं असं कीर्तन करणार नाही, कळायची शपथ. देवाला आवडलं असं करीन. हो. तुम्हाला भांगारे बोकांडीवर घ्यायची सवय लागली, घ्या. कारण तुमचे पैसेच चुकीचे येतं म्हणून चांगल्याकडे जाणार नाहीत. सतीश बुवा, चुकीचं वागणाऱ्या भजण्याला नाव ठेवायचं नाही, चुकीचं वागणाऱ्या पकोद्याला नाव ठेवायचं नाही, आणि चुकीचं वागणाऱ्या कीर्तनकाराला नाव ठेवायचं नाही. ज्या भाडव्यांनी चुकीचं वागणाऱ्याला आणलंय त्याला हाणायला पाहिजे, हराम करायला. यायचे पैसे लय कढीवानी उतू आले. म्हणजे संस्कृती बिघडणाऱ्याला तुम्ही डोक्यावर घेतलं, तुमचे घर खालून पेटतील. झोपला नाही पंढरपुरातला. एक जण म्हणला, महाराज कीर्तन झकास करा. म्हणलं त्या बायकोची साडी नेसून नाचतो सुबळ्या. कीर्तन हा झकास विषय असतो का पांचटा? काही आवडून बुवा यांना, मग आपण ते करायचंय का? आपण एक पुरावा म्हणतो ना, अन्नमान धन हे तो प्रारब्ध. आणि मग हराम खोरायची चोचली पूर्ण केल्यावर आपल्याकडे पैसे भेटतात का? याच्यासाठी आपल्याला आपलं नशीब घासावं लागेल. इतकं आम्ही ठासून सांगतो पाटील साहेब, तरी कोणाचेही बुट उचलतो. किती हरामखोरपणा या. देवाला सुद्धा आवडत नसेल महाराज. यमाला सुद्धा वाटत असेल या भडव्याला कोण्या नरकात टाकाव, शिल्लक नरक तयार करावं का काय. पण त्याचा काय दोष आहे? तुम्ही उतू आलात, तुमच्यातले 2% इतके उतू आलेत की वड्याच्या पाण्यावानी खळखळ करायलेत. कुठं पैसे खर्चून कुठं पैसे खर्चू, वड्यात टाक. जवळ घेतलं, सुजलेल्या गालावून हात फिरिला. माफ कर रे बाळा, माफ कर रे, माफ कर. तुला मारायची इच्छा नाही रे बाळा, पण ऐक ना, भीती वाटते. तो कोणाच्या घरी पैसे चोरलेस. आजोबाचं नाव होतं रानोबा, आणि वडिलांचं नाव चोखोबा, आणि मुलाचं नाव कर्ममेळा. एवढ्याच पिढ्या सांगतो. त्याच्या मागच्याही 3 सांगता येतात मला, पण राहू द्या. सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. भाविक भाविक. बाळा, माझे वडील वारले रे. आपल्याकडे जर माणूस मेला ना, तर भिंतीला चिटक टेकल्याच्या नंतर त्याच्या कपाळाला नाणं चिटकीत असतात, रुपया चिटकत होते. तर चोखोबारायांनी मुलाला जवळ घेतलं, सांगितलं, बाळा तुला मारा वाटत नव्हतं रे, तू वारकरी आहेस. कसा वारकरी? झाल्या झाल्या भजन करीत होता. उपजताची कर्ममेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्या भजन करायचं महाराज. जिभेचा शेंडा विठ्ठल विठ्ठल म्हणायचा. काय पोरगा असेल, कसं मारा वाटन बापाला. पण भीती वाटली, मला दवाखान्यात नेण्यासाठी याच्याकडे पैसे, त्यानं कोणाचा तरी खिसा मारला. भीती. आणि असं चोरी करणारं पोरग मला नकोय. मी वारकरी, मला नकोय. बाळा कर्ममेळा, माझे बाबा गेले रे. आयुष्यभर माझ्या बाबानं कोणाचा एकही काम तिला इतकं चुकीचं केलं नाही. इतका पवित्र वारकरी माझे बाबा गेले रे. माझे बाबा गेल्याच्या नंतर मी एवढं सुद्धा कमवू शकलो नाही. माझ्या बापाच्या कपाळाला रुपया चिटकीता यावा. रुपया नव्हता त्या काळात पाटील साहेब. आदला कवडी दमडी नव्हती माझ्याकडे. मी इतका गरीब रे. अरे 40 वर्ष झालं झोपड्याचे लाकडं बदलता आले नाही. आणि तू काल परवाचा झाल्याला या बापाला दवाखान्यात नेण्यासाठी तुझ्याकडे पैसे आले कुठून? बाबा, हाही गाल रिकामा आहे. इच्छा असेल तर याही गालात मारा, पण तुमच्या पोटी जन्म घेतलाय
चोरी नाही केली, कोणाचं उचललं नाही बाबा, कोणाचा खिसा कापला नाही बाबा, कोणाला मागितलं सुद्धा नाही बाबा, कोणाचं पडलेलं सुद्धा येचलं नाही बाबा. पण तुम्हाला नेण्यासाठी माझ्याकडे पैसे आहेत. कुठून आणलेस? मी एक दिवशी तुमच्या सोबत बुलढाणा जिल्ह्यात मेव्हणा राजाला आलतो. दिवस होता भाऊबीजीचा, दिवस होता भाऊबीजीचा. रस्त्यात जाता जाता एका ठिकाणी कीर्तन सुरू होतं आणि त्या कीर्तनात बाबा तुम्ही थांबलात आणि मी मात्र तुमच्या बहिणीकडं, माझ्या आत्याकडे गेलो. चोखोबरायची बहीण श्रीमंत होती, श्रीमंत होती पाटील साहेब. बाबा तुम्ही कीर्तनात थांबलात आणि मी आत्याकडे गेलो. तुमच्या बहिणीने, माझ्या आत्याने भावासाठी सोन्याचा दोरा असलेली राखी तयार केली. राखी तिला साखळी सोन्याची होती, साखळी. श्रीमंत बहिणी. आणि भाऊबीजीच्या पर्व काळावर भाऊ आला नाही म्हणून भावाचा मुलगा मी म्हणून मला सोन्याच्या दोऱ्याची राखी बांधली होती. बाबा मी तुम्हाला अजून दाखिली नाही, आईला दाखिली ती. आणि आपल्या झोपड्यात 3 गाडगे येतं, त्या 3 गाडग्यावर एक बारकं गाडगं आहे. त्या बारक्या गाडग्यामध्ये सोन्याची राखी असलेली, साखळी असलेली राखी त्या गाडग्यात ठेवली. ती राखी सोनाराकडे विकू आणि त्या पैशात तुमचा दवाखाना करू. असं जर पोरग प्रत्येकाला असलं ना तर आपल्या भारत देशाचा स्वर्ग व्हायला 1 महिना पण लागणार नाही. आपल्या या पवित्र भारत देशाचा स्वर्ग होण्यासाठी 1 महिना सुद्धा लागणार नाही. मला वाटतं इतकं काम कीर्तनकार पोरग पण करायचं नाही. तुम्हाला एक सांगू का, राग येऊ देऊ नका का, मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी रगील माणूस आहे, मला बोली जाऊ नका, मी काय भिकार चोट नाही बरं का पाटील साहेब, गळ्यात शपथ नाही. आपल्याला पांडुरंगानं भरून दिले, मग हाऊत भरून पैसे येत नाही अजून. तरी एक जण म्हणला म्हणजे की हाऊत भरून म्हणजे किती? मी म्हणलो तू ह्या पाया पडायची गरज नाही, इतके येतं. मला का आमदारकी लढवायची, का खासदारकी लढवायची, का मंत्री व्हायचं काय? हा मी हे सगळे मंत्री, सगळे महाराज कोण्या दिवशी मारायचे, हे ज्याच्या हातात आहे त्याच्या नावात पंढरपुरातला बाप, मी त्याचा मंत्री आहे. आणि ते आमचा वरिष्ठ बॉस आहे. निघायला कोणाचा मार्केचा, त्या मालकाचा खालचा प्रचारक आहे मी. ते बॉस आमचा वरिष्ठ मंत्री, आम्ही खालचे. म्हणून एखाद्याला राग आला असेल तर जिल्ह्यात बंदी करा. मला बाळू आपल्या जिल्ह्यात आला नाही पाहिजे असं करा, काही गरज नाही. तुम्ही कोण दकिनार आहेत आमचं? पाटील साहेब तुम्ही 2 घाम येऊ देऊ नका, मी येरी सांगते. डॉक्टर साहेब तुम्ही आणि दोघांना 2 कोटी रुपये मला दिले, येरी म्हणायलो, येरी दिले. मी माझ्या गाडीत बसलो खुश होऊन, आणि जाताना मेहकर पशीत मला अटॅक येऊन जर मेलो तर तुमचे 2 कोटी काय करायचे? मग माझ्या जो जेवढा हाऊत भरलेला आहे तो कसा खाचा आहे, हे कसं टिकवायचं, ज्याच्या हातात आहे तो पंढरपुरातला बाप आहे. आम्ही त्याचा उदो उदो करायचा आहे, त्याचा उदो उदो करायचा. आम्ही त्याचे प्रचार प्रमुख आहेत. हा हेच आम्हा करणे काम बीज वाढवावेत नाम. आम्ही धर्मरक्षक नाहीत, आम्ही धर्म प्रचारक आहोत. धर्माचे धर्मरक्षक कोण होऊन गेले माहिती का? रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचे सुपुत्र शंभूराजे धर्मरक्षक, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप धर्मरक्षक, गुरु गोविंद सिंहांचे पुत्र धर्मरक्षक. अशी 39 लोक आहेत ज्यांनी धर्मासाठी, देशासाठी देहदान दिलाय, ते धर्मरक्षक असतात. आम्ही धर्म प्रचारक आहोत. आमच्या हातात कुठं तलवार येतात, आम्ही नामाचं रोप लावणारी माणसं आहेत. विटीवरच्या मालकाचं आणि काशीत. आम्ही सुद्धा भंगिऱ्या देवायचे रोप लावायचे नाही. शेंदरी हेंदरी कोण पूजी बुद्धी किती, भिकारचोट देवायचं आम्ही नावच घ्यायचं नाही. भिकारचोट देव, भंगिरी देव, जे देव स्वतःच्या पोटा करता भीक मागायले. तर काही देवायला ढवळे लिंब आवडत येत. ढवळे लिंब कळाले का भाऊ? ढवळे लिंब. मग जो देव ढवळे लिंब खातो तो देव किती हलकट आहे. काही देवायला बोकड्या आवडतो. बोकड्या किती हरामखोर आहे तुम्हाला माहित नसेल, तुम्ही शहरात राहतात पाटील, काय करणार आहे.
मी पण आता शहरात गेलो, पण पहिलं खेड्यात राहत होतो. बोकड्या कोणाचं पोरग आहे? बकरीचं. आणि बकरीला नर झाल्यावर बोकड्या म्हणतात, आणि मादी झाल्यावर तिला काय म्हणतात? पाठ. पाठ आणि बोकुड. मग एकाच शेळीला जर दोन झाले तर हे दोन कोण येतं? बहीण भाऊ. बोकड्या भाऊ आणि पाठ बहीण. परिणाम सांगू का? तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहिल्याच्या नंतर बोकड्याला बहिणीतलं अंतर कळत नाही. मग इतका हरामखोर बोकड्या. जे देव खातू तो देव किती हरामखोर असेल. आणि त्या देवाच्या पाया पडणारे, मला वाटते हे पिराला कापाव, हे मसुबाला कापाव, भडवे मसुबाला कापाव. हे किती हरामखोर येत. आपुला तो एक, तो देव तो विश्वाच्या कल्याणाकरता उभा आहे. आणि त्या विश्वाच्या कल्याणाकरता उभा असलेल्या त्याच्या संप्रदायाचे प्रचार प्रमुख माझे देवादिदेव शिवशंकर आहेत. शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. वारी परंपरा त्यांची, भजन परंपरा त्यांची, संप्रदायाची स्थापना त्यांची. या दोन देवाचं भजन करायचं, काशीतल्या मालकाचं आणि पंढरपुरातल्या मालकाचं. सगळे टावर एका जाग्यावर. मुख्य आपण ओरिजिनल सोडून दिलं ना, अडचणीत हात घातले, इचूद असल्यावर झटकू लागला. सोंगळ्या कशाला अडचणीत हात घाली? तू नालाय का? तिथे इचू असते बाबा. ही साखळी ऐकू आणि आपण मग दवाखान्यात जाऊ. ऐका, याच्या मागचा पुरावा सांगतो. भाविकाची आवडी देवा. कीर्तन कमी करीत नाही, काही ताण घेऊ नका. मला सकाळी नांदेडकडे एक कीर्तन आहे श्राद्धाचं, ते करून संभाजीनगरला यायचं. मला कुठं पायी जायचंय. आणि गाडी पळाली तरी तुमचं डिझेल आहे, देवीचं तेल देवीला, आणि भूते आला घाईला. मला कुठं तुरी इकून टाकायचं. त्याच्यामुळे इतका काय ताण घ्यायचा नाही. आमचे लोक म्हणतात, हा मी परवा, मी रात्री मी तिथे होतो. मग तू रात्रीच काऊन इथं नाही आला? तुला गादी दिली असती झोपायला. आम्ही यांच्याकडे गेलो तर मानकर साहेबांना आम्हाला एसी लावून दिली ती. पण मग नशीब फुटकं, मला झोपायला टाइम नाही. मी आपलं गाडीच्या टायरापेक्षा जास्त फिरायला. म्हणलं राहू दे, तुमची एसी बंद करा, चला आपल्याला पुढे जायचं. किती सोय करतात आपली लोक. माग पाटलांनी कीर्तन घेतलं तर आम्हाला रातच्या 11:15 जीव घातलं नाही त्या गावात. 12:15 वाजता जीव घातलं. मिरचीची भाजी काजू टाकून केलेली. ते काजू असे वाकड्या तोंडाचे, खाल बरी लागते. मी शेंगदाण्यालाच काजू म्हणून खात असतो. आपल्याला कुठं काजू बदाम पिस्ता असतं काय? कुठं काय. मी आपले शेंगदाणेच बचक भर खाचे म्हणायचं काजू येतं. मानावे ते म्हणी समाधान. हो, काय सेवा करते लोक. चला, योग असा आला, चोखोबारायच्या घरी देव जेवायला. बा एकादशी होती. त्या एकादशीच्या दिवशी भजन झालं. मृदंग वाजवायला इंद्र होते. भजन करायला काशीतले मालक होते. सोबत भजन म्हणण्यासाठी नारद होते, तुंबर होते, ब्रह्मदेव होते, आणि पंढरपुरातले मालक पुढे ऐकायला होते. द्वादशीच्या दिवशी सकाळी स्वयंपाक झाला. सगळ्या देवता जेवल्या, सगळे वारकरी जेवले. आता जेवायचे राहिले पंढरपुरातले मालक, पंढरपुरातली मालकीन, गरुड महाराज, चोखोबाराय, चोखोबारायची पत्नी, चोखोबारायचा मुलगा. 6-7 लोक झाले, काही 5-6 लोक. देव, गरुड 3 आणि हे 3 6 लोक जेवायचे राहिले. पण पात्र टाकले 3, देवाला, आईसाहेबाला, गरुडाला. अंतर ठेवलं मधात. देव म्हणले लांबून लांबून टाका. कारण कशा करता माहितीये का? हे 3 पात्रावर बसल्याच्या नंतर देवानं सांगितलं, गरुडा उठा. गरुडाला राग आला. भगवान म्हणले तुमच्या पात्रावर कोणी बसणार नाही, तुम्हीच बसणार आहेत. पण अजून 2 पात्र टाका. देवानं स्वतःच्या मांडीपाशी एक पात्र घेतलं. आईसाहेबांनी लगेच एक पात्र हिसकून घेतलं आणि स्वतःच्या मांडीपाशी. आईसाहेबाच्या लक्षात आलं, एक इकून टाकते आणि इकून टाकते, एक इकून चोखोबाला घेते आणि एकून चोखोबाच्या पत्नीला घेते, आपण मोकळे पट. मग आईसाहेबांनी एक पात्र ओढलं, लक्ष्मी आईसाहेबानं, रुक्मिणी आईसाहेबानं, आणि स्वतःच्या मांडीपाशी पात्र घेतलं आणि आवाज दिला, सोयरा जी. लाज वाटू लागली देवाच्या जवळ याची. बशील तिथं. चोखोबा जी चोपून बसले, थरथर कापत होते. आईसाहेबानं सोयराबाईच्या मांडीवर हात, सोयरा तुझ्यासोबत जेवायचे. जगाचा पाप चोखोबारायला म्हणतो, चोखा तुमच्या सोबत जेवायचे. घेतलं पात्र, पदार्थ आले. भाताव तूप वाढायचं तर आईसाहेब उठल्या आणि सगळ्याच्या भाताव तूप. जेवता जेवता म्हणजे सुरू करायचं राहिलं होतं.
काही रिकामं जे काय वाढायचं राहिलं ते सगळं पात्र भरून घेतले. आणि पात्र भरून घेतल्याच्या नंतर आता गजर झाला, श्लोक म्हटला, आता जेवायला सुरुवात करायची. तूप भात आणि वरण असं कालवलं. भगवंतानं हात हातात घेतला, आईसाहेबांनी घास हातात घेतला, हात नाही घास, गरुडाने घास घेतला, चोखोबारायने घेतला, सोयराबाईने घेतला. पण तिघाईचे हात वरी गेले इथपर्यंत. चोखोबारायचा इथंच राहिला, सोयराबाईचा इथंच राहिला. भगवंतानं मांडीवर थाप टाकली, घ्या ना चोखोबा. काही नाही बोलले, काहीच नाही बोलले. 2-3 बऱ्या म्हणले, काहीच नाही बोलले. आईसाहेबानं सोयराबाईच्या मांडीवर, भाविक कोणाला म्हणायचा, आईसाहेबांनी सोयराबाईच्या मांडीवर हात टेकला, घ्या ना सोयरा. डोळे भरून आले. सोयरा बाई रडतेस तू? विश्वाच्या मालकिनीकडे पाहिलं, एकच सांगितलं, आई साहेब माझा मुलगा जेवायचा राहिला तिथं बसलाय, त्याचं नाव आहे कर्ममेळा. मुलगा जेवायचा राहिला. आता पात्र 5 टाकलेत पाटील साहेब, 5. गणेशराव 5 पात्र आहेत, 5 पात्र. आता 6वा माणूस जेवायचा आहे. गणेशराव कुठं बसवायचा आहे? आता कोणी घ्यायचंय पात्र? विटेवरच्या मालकानं चुटकी वाजिली, कर्ममेळ्याला जवळ बोलवलं. कर्ममेळा मांडीवरी. कुठं बसिला कर्ममेळा? मांडीवर बसिला, मांडीवर. देवता फुलं टाकीत होते वरून, देवता फुलं टाकीत होते वरून. देवता कारण सांगू, हात्यानं बांधलेली सोन्याच्या दोऱ्याची राखी बापासाठी इकून बापाचा हॉस्पिटल दवाखाना करावा, त्याचा वैद्यकीय सेवा करावी, हा भाव ज्याच्या आपल्या वडिलाविषयी ज्याच्या अंतःकरणात आहे. विश्वाच्या बापानं त्याला खाली बसू दिलं नाही. माय सुद्धा लहानपणी लेकराला मांडीवर घेते. 11 वर्षाचं पोरग झाल्यावर माय मांडीवर जीव घालते का त्याला? नाही. पण विश्वाची आई, जगाची आई 11-12 वर्षाच्या कर्ममेळ्याला मांडीवर घेतलं आणि पहिल्यानं तूप आणि भात वरण असं कालवलेला भाताचा घास कर्ममेळ्याच्या तोंडात घातला. मानकर साहेब 1दा 2दा 3दा 4दा 5दा कर्ममेळ्याची लाळ, जिभेचा स्पर्श, ओठाचा स्पर्श, मग भरलेली बोट पंढरपुरातला चाटीत होता. पंढरपुरातला कर्ममेळा कोणाचा मुलगा होता? हरिजनाचा. कोण सांगते? मी नाही. जेवी पंढरी राव त्या सवे. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात. पैठणचे मालक सांगते, एका जनार्दनी आईसी चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्या सवे. उष्ट खाल्लं कर्ममेळ्याचं उष्ट. देवता रडत होत्या. का? बापाविषयी इतकं प्रेम ठेवणारा मुलगा देवाला इतका आवडतो, त्याला मांडीवर घेतलं आणि पहिलं त्याला जीव घातलं आणि त्याच्या तोंडातल्या उष्ट्या बोतानं जगाचा पाप जेवला. याला म्हणायचं भाविक. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, भाविकांची आवडी देवा, भाविकांची आवडी देवा, आवडी देवा, भाविकांची आवडी देवा, भाविकांची आवडी देवा, भाविकांची आवडी देवा, आवडी देवा, भाविकांची आवडी देवा. निजा
हिंडे दया मागे पुढे काय भाविकता आहे महाराज, किती प्रेम, किती प्रेम. देव किती आवडावा. आपल्या अंतकरणापेक्षा जीवापेक्षा देवावर जे प्रेम करते ते भाविक असतात. सर्वाभूती दया साधू म्हणावे आयसिया. ज्याच्या अंतकरणात दया आहे तो भाविक आहे. मग एक मन माहिती आहे का तुम्हाला, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचाच होऊ शकत नाही. भोसले साहेब, आई वडिलावर ज्याचा भाव बुवा तो देवाला आवडतोय, तो विश्वावर प्रेम करू शकतोय. पैठणचे मालक कावड घेऊन देवाला चालले. कावडीचं प्रस्त लय वाढ बरं आता. त्या कावडी पुढे डीजे ढिकचाक 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 काय 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 थाट. ते कपडे ते सोंगण ते नाटकन ते पार लावलेलं ते काही विषयच नाही. पुन्हा संध्याकाळी रंगारंगाचं पाणी, ते नाचून नाचून गुडघे दुखल्यावर मग ते ठणकतीत ना ते पाणी पिल्याशिवाय राहत नाही. ते सोंगाचाच उतू आलाय सगळा, नुसतं सोंगच. आणि या सोंगालाच हे भुललेत. चला कावड घेऊन चाललेत. किती शुद्ध कावड. कावड खांद्यावर असताना पायात चप्पल नाही. नाथांच्या ज्यांच्या चोपदाराला काठी सोन्याची होती, 15 किलो सोन्याची काठी एकनाथ महाराजांच्या चोपदाराला, आणि त्यांच्या पायात चप्पल नाही. कावड खांद्यावर उन्हात तान्हात चाललेत. रस्त्यात एक गाढव दिसलं. रस्त्यात एक गाढवान पायवरी केली, जीभ बाहेर काढली. नाथांनी तितक्या लोकातून कल काढा म्हणले, अरे त्याचे पाय दाबून धरा आणि एक जणांना तोंड धरा, त्याच्या तोंडात कावड टाकायची. सगळी लोक म्हणले अवघडच काम आहे. देवासाठी आणली ना आपण, देवासाठी कावड आणली. नाथांनी सांगितलं, अरे हा मुका प्राणी आहे आणि पाणी नसल्यामुळं तळमळायला लागलाय. भाव सांगतो भाव, आणि मंकरी सेवानीचे प्रीती. मुका मुका प्राणी आहे, मुका पाण्या वाचून मरतोय. आणि मग आपण जर आपल्या जवळ पाणी असताना याला जर नाही पाजलं, हे गाढव जर मेलं तर 1,00,000 कावडी अर्पण केल्याचं पुण्य नदीला. आणि ही कावड याच्या तोंडात टाकली, हे जर वाचलं तर 1 कोटी कावडी अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त. मुख्या प्राण्यात जीव जाणला, देव जाणला. भाव, भाव ऐका त्याच्या पुढचा भाव. आईसाहेब किती भाविक होत्या. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी म्हणजे गिरिजा काकी, यांच्याकडे श्रीखंड्या नावाचा व्यक्ती कामाला. तो जगाचा बाप आहे पण माहित नाही देव आहे म्हणून. आणि सोहळ्यात पाणी भरायचं. सोहळं कशाला म्हणतात माहितीये का. एका बाईनं गावरान तुपाचा शिरा केला आणि चपला घालून केला. आता 22,000 रुपयाच्या फरचीवर सराटे असतात का. 22,000 रुपये ब्रासची फरची, तिथं काटे असतील का पाटील साहेब. पण तरी ती चप्पल घालून शिरा करू लागली. आमच्या एक जणांना खाल्ला नाही, मी कचून खाल्ला. मला काय शुगर नाही, काय नाही काय नाही काय नाही. हो, आम्ही एकदा पाटील साहेबांना आम्ही जेवलोत. मी 9 वाटे रस प्याला, यायन थोडाच प्यालता, त्याला शुगर होती. मी 9 वाटे प्याला. म्हणलं मला काय नाही बिमारी, मी रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळं कुठून दुखन मोड. तुम्ही घरचंच खाता त्याच्यामुळं तुमचं दुखत. मी रोज 2 गावचं आणतो. वारकऱ्याच्या घरचं खात असतो, काय ताण नाही. काही लय सोंगाडे, मी कुठं खातच नाही. मी आईस्क्रीम खाईन. आणि आईस्क्रीम सातारबाईच्या दुकानावरली नाही. देव याला फिरायला कापायचा का. वारकऱ्याच्या घरचं खाईन म्हणले मी बाहेरचं खातच नाही, आईस्क्रीम खातो. वा 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 वा, तुला मसुबाला कापायला पाहिजे. सोंगाडे लोय हो. माझी काशी झालेली आहे आणि मी काही वर्ष श्राद्धाचं खात नाही. मी काशीवर ना आलोय. काशीला ज्याच्या संग गेला का
त्याची तिकिटाचे पैसे दिले नाही. त्याची काशी केली, त्याची काशी केली आणि पुन्हा म्हणतो मी कपात चहा पेत नाही. बुटात पेतो का सुंबळ्या? बुटात पेतो नालाय का? माणसं कसे उकळले बघा ना. असं ऐकायला यायला बरं वाटतं. नाही तर अगोदर चिंतन ऐकत असताना जशी पिराला कापायची अशी बसली होती. विठाला विठाला श्रीखंड्या दैवत कामाला. 16 होतो, 16 होतो. 16 म्हणजे शुद्ध. आमच्या संचानं खाल्ली नाही, मी खाल्लं होतो शिरा. ते म्हणलं का नाही खाल्ला? त्या बाईच्या पायात चप्पल होती. मी म्हणलं तीन चपलान थोडाच हाटला. कशाला ताण घ्यायचा, आपल्याला काय घेणे. तिच्या पायात चप्पल होती, जाऊ दे तिचं तिला. 16 होतं 16. एकनाथ महाराजन एवढं पावित्र्य महाराज. आंघोळ करून देवानं कावड आणायची. देव किती सुकुमार, राजस सुकुमार मदनाचा पुतळा आणि रविष्य शिकाळा लोपले. अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्नकिळ पाकती प्रभा. कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी लावेदू. पाहिली यावेध लावी बैश्य जीवी जडून. रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. काय रूप सुंदर होतं महाराज. पाणी भरल्यावर किती घाम येत असेल. घाम पायला गिरिजा काकीनं सांगितलं श्रीखंड्या कावडटेक मध्ये स्वयंपाक घरात जायची ताकद नव्हती. 16 स्वयंपाक 36. हे आतमध्ये दोटीलं मालकीनबाईनं चांदीचा पाट टाकला आणि सोन्याचा ताट. ताजा शिजलेला भात, त्याच्यावर गावरान तुपन साखरन दूध टाकली. का आई साहेब मालकाची पूजा चालू आहे, देवाला नैवेद्य. दुसरा शिजवीन, दुसरा भात शिजवीन पण खा. आई साहेब मालक पूजा करते, पूजा आटपल्यावर देवाला नैवेद्य आणि मालक आणि तुम्ही जेवल्यावर मी जेवतो. हरिपंडिताची शपथ घातली. एकुलता एक मुलगा हरिपंडित आणि पोराची शपथ घालून श्रीखंड्याला जेव घातलं. देवे माहीत नाही पाटील साहेब, पण काम करणारा नोकरे. गोदावरी माईच्या पात्रात जाऊन जगाचा बाप रडत होता. गोदावरी मैयाने विचारलं प्रभू का रडतात? मला पोराची शपथ घालून जेवायला घातलंय ग. काय भाव असेल. जाऊ द्या, काम करणार होते याच्याकरता भाव होता. राम सरजू नावाचे 2 काम करणारे झाडवण होते, वाड्यात येत नव्हते. झाडवण होते, झाडवण वाड्यात येत नव्हते. आणि भात शिजल्याचा वास घेतला. एक जण म्हणला काय भाताचा सुगंध आहे रे. अरे गरीब माणसं आहेत, आपल्याला हे भात चित्रात भेटत नाही, हे भात खाला कसं भेटत. आईसाहेबांना ऐकलं ना आवाज दिला श्रीखंड्या जी राम सरजूला मध्ये बोलवा. राम सरजू जी मध्ये या. राम या म्हणला सरजा मधात नेऊन हानीत येत रे, मधात नेऊन हानीत येत रे बापा, मधात नेऊन हानीत येत, मधात नेऊन हानीत येत. आपण जा कसं. 16चं घर होतं ते. 16 ते का आपलं 16 का. आमच्या इथं बोरचं पाणी संपलं आणि सत्य आंबा करायचा. कुलदैवते कुलस्वामिनी तुळजापूरची सत्य आंबा करायचा. पौर्णिमा आली चैत्रातली सत्य आंबा करायचा. आमच्या पोरायची माय म्हणली आपलं पाणी संपले. पोरायची माय म्हणजे माय बायको. तर म्हणलं पाणी संपू दे ना, दुसरं पाणी आहे ना आपल्याकडे. हे पाणी खर्चिल्यावर पाण्याचं टँकर येतंय. मी लगेच फोन केल्याच्या नंतर टँकरवालं एक जणाची इथं चाललं होतं. कोण महाराज आहेत का? म्हणलं हो इकडे चाललं होतं. वेळा आम्हाला पाणी बरं फिरीला ट्रॅक्टर. त्याला माहिती ते उधारीचं होतं आणि हे नगदी खातंय. याला कोणी पाया पड्यावर देतं ना. चिखलाव पाऊस पडतो ना, म्हणजे वाल्यावर डबल पडतो. जिथं वाळलंय तिथं कोणी थेंब टाकीत नाही. चिखलाव पडतो पाऊस. आलं टँकर. घरी आल्याबरोबर आमच्या घरचे म्हणले पाणी मी भरणार. म्हणलं तूच नाही भरायची तर कोण. ते काय तुटी फिरली की मधात जाते पाणी पाईप मधात. नाही पण तुटी पण मीच भरणार, फिरिणार. म्हणलं मी. तुम्ही वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलतात, तुम्हाला लय लोक खेटलेत, तुम्ही आंघोळ नाही केली, तुम्ही टँकरला हात लावू नका. मला एवढं नका असू. इतकी एडगळ बायको नाही माहिती. तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलं. हे तुमच्या बायकायचं सांगायलो. इतकी एडपट असल्यावर मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो. मी रिकामा आहे का सरे जिल्हे फिरून तिला गोथोडी नेऊन द्यायला. मी तिकडे गेलो असतो गुरुवारी रामदेव बाबाच्या आश्रमात पेस्ट इकायला. या तिथं का कमी काम आहेत का? मी नसतो सांभाळलं तिला. हिशाबात तितकी एडपट नाही. हे तुमचं दळायलो ध्यानात ठेवा. पण इथं आहे म्हणून तुम्हाला काय म्हणत नाही. दुसरीकडे गेल्यावर ह्या फुकायच्या दुसऱ्या आणू कुठून. पण इथं येतो रोग तुम्हाला काय नाही बोलायचं. हा तिकडे गेल्यावर. आणि मग ते त्याला सांगितलं जाऊ दे बाबा ते तुटी फिरू दे. 10-5 लिटर पाणी आगाव घेतलं तर मी 5-50 तुला आगाव देईन. मला काय कोणी देते. मी तुला 15 वाटा आलं मोरी वाटे घेतलं. आमच्या घरच्यानं घरचं तांबर पाणी आणलं आणि त्याच्या तुटीवर चिलं. त्याची तुटी धुतली घरच्या पाण्यानं त्या टँकरची.
आणि मग फिरिलं. मी तोपर्यंत त्याला बोलत होतो, ट्रॅक्टरच्या मुंडक्यावर बसलेलं होतं, वरी काय टप गिप नव्हता, ते झाकण नव्हतं. आणि मला भलता घाम आला ना पाटील साहेब, रुमाल ओला झाला मग, पण त्याला घामच नाही. मी म्हणलं तुला घाम, मुझे पसीना आता नाही, ते हिंदीत बोलू लागलं. हमें पसीना आता नहीं. क्यों नहीं आता? ते म्हणलं हर घंटे में नहाना करता. कहाँ पे? यही टँकर पे. अरे काय चंडाळा म्हणलं, आम्ही देवाला पाणी घ्यालो तू याच्यात आंघोळ करतो. ते म्हणला 6000 लीटर पानी बैठता. मेरे आंग पे क्या है बोले, मैं अंदर जाता डुबकी मारता, बाहर आता ठंड हो जाता शरीर, बाहर बैठता कुछ मुझे पसीना नहीं आता, कुछ नहीं आता. काय नाव आहे तू? म्हणला चांद पाशा. अख्तरबाईचा पुतण्या आहे. जमलागडे मेळ म्हणून पैसे दिले आणि पोरायच्या माईल म्हणलं सत्य आंबा नाही झाला आपला, चिचा आंबा झालाय. चिचा आंबा झालाय, चिचा. हे आपले सोहळे, आपले. एक सांगू शुद्ध, तुम्ही बाहेरचं पाणी प्यायल्यावर आजारी पडणार का नाही? पाणी कोणतं प्याता? पॅकिंगचं बिस, ते काय विशिष्ट प्रकारच्या कंपनीचं. मग कोणताही कीर्तनकार नळ्याचं हापसून पाणी पितो का? बोरचं बटन दाबून पाणी पितो का? कोणतं पितो आपण? बॉटलचं. हे सोहळ्यातलं पाणी आहे का ते? गिरगावच्या बाळूची शपथी सतीश बुवा, खरं सांगा तुम्ही, कॅमेऱ्यात येत तुम्ही, ते सोहळ्यातलं पाणी आहे का? ते शुद्ध पाणी आहे का? नाही. भेटो का नाही आपण? आपण सोहळ्याच्या लायकीचे आहेत का? नाही. नाथबाबा त्या अधिकाराचे होते. नाथबाबाकडे एक तांब्या, त्याला दोरी, जिथं जातील त्या दोरीनं विहिरीत पाणी सोडायचं आणि ते प्यायचं. काय शुद्धता महाराज, किती शुद्धता. आणि अशा शुद्ध घरी राम आणि सरजू बोलून घेतले. पाटावर बशिलेत. पाटावर बशिल्याच्या नंतर भात वाढला, तूप वाढलं. स्वप्नात पाहिलं नव्हतं, चित्रात पाहिलं नव्हतं. लेकरं आठवले. आई साहेब लेकरं उपाशी आहेत. गिरिजा काकीनं नातवाची मुलाची शपथ घातली. पोटभर जेव्हा घरच्याला बांधून देते, घरच्याला बांधून देते. महाराज सर्वसामान्य अनाथावर गोरगरिबावर प्रेम करणारे वारकरी, गोरगरिबावर प्रेम करणारा श्रीमंत वारकरी म्हणजे पैठणचे नाथबाबा. नाथबाबा देवाला किती आवडत होते, किती आवडत होते. एक सोपा मुद्दा सांगू का? मुलगी जर सासरी व्यवस्थित वागत असेल आणि दिवाळीला जर घरी आली असेल तर आई तिला नाव घाली ती, आई तिला नाव घाली ती. आणि मालकाला सांगते, मालक मै बाई वापस जाताना सोयाबीनचे 2 पोते का, आणि माझ्या बाईला चांगली 5000ची पैठणी घ्या. कोण म्हणती पाटील साहेब? आई म्हणती आई. पण मुलगी जर सासरी नीट वागत नसेल आणि कायमस्वरूपी माहेरात राहत असेल तर माय पण कदरती तिचे लुगडे धुत नाही, माय सुद्धा तिचे लुगडे धुत नाही. 36 वर्ष पंढरपुरातल्या माईनं गिरिजा काकीचे लुगडे धुतले. गिरिजा काकीचे का? हे भाविकावर प्रेम, हे गरीबावर प्रेम करत होते. भाविकातलं मुख्य आणि मर्मज्ञ स्थान कोण असेल तर पैठणचे मालक आहेत. म्हणून भाविकाची आवडी देवा. असे भाविक आवडतात, असे भाविक, असे भाविक. एकदा आपला वेळ संपला का? पाय माणसं कसे संचयनं सांगावं ना संपला म्हणून. तुम्हाला एक सांगू का, माणसं पडत येत कोणामुळे सांगू का? एक जण म्हणला मला त्या गावाने मतदान केलं नाही. गावाला नाव ठेवूच नको तू, या संचयने विरोधात प्रचार केला. तसे संच फुटले की माणूस आदळलाच बघा. हा तसे संच नका सतीश बाबा सांगा मला. ऐका, पंढरपुरातला मालक आणि उद्धव पाटील साहेब देवाची तर गेले नाही, चुकून बोललो, द्रौपदीकडे गेले. अगोदर बहिणीकडे गेले. द्रौपदी मानलेली बहीण, एवढाच पुरावा आहे का? भाव भाव आणि मग पूर्णविराम. काय करावा? वेळेत कीर्तन सोडलं की लोक म्हणते हा पहिल्यासारखं राहिला नाही, त्याची लय भरली आता. असे बोलते. त्याला काय बाबा, जिकडं तोंड फिरीन तिकडं पैसा, ATM बँकच येते, स्विच काय म्हणतील काही मिळच नाही. आणि ते कसं आता घड्याळ पाहू पाऊच कीर्तन करायला, असे बोलतील लोक. जरस वाढवा तिकून हातपाय ताणी ते कोकण्या मशीन हातपाय ताणिले आणि काय कसं चालावं त्याचं काय मेळच कळत नाही. चल मला असं वाटतंय 10-5 मिनिटं इथं बोला, नालाय केरी तरी मोबाईल इचकीत बसलेतच ना. 1-1 वाजूस तर तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याला सकाळीच बायकून हाणलंय.
आणि त्याला शुभेच्छा द्यायला त्याचं लोन तुझ्याकडे आलं तर तू रूम नेन हाणीन तुला. कशाला हेच काय लागला? अरे कर ना देवाचं चिंतन कर, पाय गाथा बघ, ज्ञानेश्वरी बघ, पुराण बघ, रामायण बघ, शिवपुराण. कशाला या भंगिरायचं इचकी तू 60 वर्षाची जिंदगी आणि यडगळायचे कपडे धुवाला. देव सुभद्राई साहेबाकडे गेले आणि त्यांनी नाटक केलं बोट कापायचं. ते लय नाटकी. देवासारखा नाटकी, देवासारखा गुंड, देवासारखा चतुर, देवासारखा विद्वान, देवा इतका कृपाळू जगात कोणी नाही. देवा इतका गुंड बी नाही बरं कोणी. हा, काही माणसं म्हणते तालुक्यात मयासारखा चालू कोणी नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातले तो किती चालू. एक जण म्हणला वायरी टाटर पैप चोरणारा मायासारखा गुंड कोणी नाही. आणि त्यानं रावणासारख्या गुंडाला 2 वाजून 18 मिनिटाला आपटू आपटू हाणले तर तुला घरात घुसघुसू हाणीन न सुंबळ्या. काय गुंडाळेस, तुला बायको भेट नाही ना आलाय का? आणि तू गुंडाळ हायसच कोणता. नाटक केलं. बहिणीने सांगितलं चिंधित नाही घरी. सुभद्रेकडं आपलं द्रौपदीकडं तुळशीला पाणी घालीत होती. तुळस होती तिच्या इथं, द्रौपदीच्या इथं तुळस होती. तुळशीवर प्रेम करत होती ती. लाई जाण तुमच्याकडं काय धनुर्वाद झाला का तुम्हाला तुळशीला पाणी घालायला? दम नाही कीर्तन ऐकायला, भागवत ऐकायला आणि रामायण ऐकायला? काय गोळ्या घालता का महाराजायला? लावा तुळस दारात, लावा लावा लावा. या देशातल्या मुसलमानाच्या दारात तुळस. बिदरचा बादशाह. कारण आपल्या लोकांची लग्न तुळशी शो लागत नाहीत. आणि नामदेवरायचं लग्न बिदरच्या बादशाची इथं झालं म्हणून तुळस लावली. अजून वृंदावन आहे. इतकी पवित्र तुळस. कोरोना झाला. आमच्या इथे एक बुबू नावाची 65 वर्षाची म्हातारी डाळी करायला येते. डाळी शेती घरची असल्यामुळे मी कच्च्या डाळी खात नाही, जात्यावरल्या डाळी खातो. तर ती गणेशराव ती म्हातारी येते. ती एके दिवशी मला म्हणली महाराज जी तुलसी के पत्ते हो ना. ते म्हणलं बुबू काय के वास्ते तुलसी के पत्ते? बोले टीवी पे रेडियो पे लोग बातें कर रहे, तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पीने से बोले कोरोना नहीं होता. 65 वर्षाची मुसलमानाची बाई आमच्या इथून तुळशीचे पानं नेत होती. मुसलमानाच्या बाईचं तुळशीवर इतकं प्रेम. आणि आपल्या बायकानं तुळशी पशी खुटी ठोकलीन शेळी बांधली खाल्लीन त्या शेपुडीनं तुळस. वा वा वा. आणि पुन्हा ती म्हणती मी सनातनी, तू तनातनी आहेस. विठाला विठाला लावा तुळस. तुमच्या चपलाला स्पर्श करून प्रणाम करतो. तुळस लावा, देव तरू येतो. लावा तुळस लावा. चला तुळशील पाणी घालीत होत्या. समोरून उद्धव दिसले. बाई उद्धव दादा आलात? हो द्वारकेचे दादा. उद्धव सरकले की द्वारकेचे दादा माग हातीत धरलेला. पार रक्तानं लाल झालं शर्ट. अगो बाई काय लागलंय? बोट कापलंय. जवळ आल्या आणि डाव्या हातानं विश्वाच्या मालकाचं बोट दाबलं. शेवटचा पुरावा. भाव. हा भाव. कोण भाविक आहे, कोण भाविक आहे, कोण? हे सोंग करणारे भाविक नसतील. माणसं दिसले की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि एखाद्याच्या मेखीला चराट बांधलेला असलं की लगेच सोडून. चराट कळतं ना, म्हशी फशी बांधायचं. काय अवघड काम. रामकृष्ण हरी म्हणीत चालला आणि दुसऱ्याचं गावलं बरं हरभर उभा उपटीलं, उपारण्यात बांधलं, पोरायला खाला हरभर नेलं. गेलं रामकृष्ण हरी हरभऱ्यात. असा कसा भाव महाराज? चुकीच्या गोष्टी आहेत ना. काम हातचा चुकला की गणित चुकलं. कोटीचं गणित असू दे, हातचा चुकला की गणित चुकतंय. आपलं कर्म चुकलं की सगळं सगळं चुकत जाते. काय अर्थ नसतो आपल्या त्या गोष्टीला. काही काही बायका काय करतात, आता महादेवाला पाणी घालायची पद्धत लय झाली. महादेव कोरडा होऊच देईन, त्याला सर्दी होती का काय माहिती. एक उठली की दुसरी, दुसरी उठली की तिसरी, तिसरी उठली की तिसरी. एका बाईनं लोटलं काऊन म्हणून तांब्याच आणला तिच्या मुंडकी. दोघीचे नवरे आता कोर्टाच्या तारखा करायले. काय काय कमाल आहे बाबा. कोण सांगितलं असे हे आगाऊपणा? मर्यादा असती पाहिजे. आपल्या नामदेवरायनं 700 वर्षापूर्वी सांगितलं एक पसा पाणी एक बिलवद. पण घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. ज्ञानोबा राय तुकोबा रायचं ऐकायच्यात नाही. या
हा बिलकुल नाही. नका ऐकू, तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे. नका ऐकू, नका ऐकू. असेच संसार घालून पेटू द्या. महाराज, वाघिणीचं दूध पिणाऱ्यानं शेळीच्या दुधात चपाती खायची नाही. वाघिणीचं दूध प्यायला भेटायले ना, मग शेळीच्या दुधात कशाला चपाती खायची? ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि तरी शेपुडीचं दूध म्हणले ऊन लागल्यावर बाब्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं. शेळीच घालू तुया बाब्याच्या कानात. मूर्खपण आहे. वाघिणीचं दूध प्यायला ऊन लागत असतं वय, मूर्खपण आहे. नका ऐका माझ्या माईंनो, तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतोय. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ करा. फार मोठे महात्मे आहेत ते, तुमचं कल्याण होईल. चला, बोर दाबले डाव्या हातात. चिंध्या न्यायला वृंदावनापासून मध्ये जात असताना तुळशी वृंदावनापासून वेळ जाईल, रक्त किती जाईल. पर्याय सोचला, डोक्यावर पदर होता. कारण द्रौपदीला ज्या साड्या दुकानातून आणत होते का, त्या प्रत्येक साडीला पदर होता. त्या प्रत्येक साडीला पदर होता. तुम्ही डोक्यावर घेत जाऊ नका, तुम्हाला बाळूची शपथ आहे. नका घेत जाऊ, नका घेत जाऊ. काही नाही, आता काही ऊन लागणं काय होईन, पण पाठ उघडी ठेवत जाऊ नका. पदर असा पाठ ठेवून घ्यायचा. डोकं राहू द्या उघडं, जाऊ द्या आता काय. कारण कशामुळे उघडं राहू द्या? कारण कोण्याच बाईच्या इथं खेळा ठोकलेला नाही, त्याच्यामुळे इथं काही पदर अडकणार नाही. कारण आता आमच्या महाराजाच्या गाऊन घालायला, आता कीर्तन करायच्या वेगळे ड्रेस घालून फिरायला चालल्यात, नवऱ्याचे बोट धरून हनीमूनला चालल्यात आमच्या पण बायका. तर आम्हाला तुम्हाला सांगायची लायकी आहे का? आमचे नाक कापलेत, नाक लायकी नाही राहिली आमची तुम्हाला सांगायची. 10 लोकांनी केलं तरी सगळ्याचं नाव जाते पाटील साहेब. हो महाराज, आपण अंतकरणात कसे असाय हे चुलीत जाऊ द्या, पण वेशवार करायचा असावा. निदान कीर्तनकाराच्या बायकोनं चुकीचे ड्रेस घालायचे नाही, आणि चुकीचा ड्रेस घातला तर त्याचे फोटो काढायचे नाही. आणि काढा फोटो तर चुकीचे बटन दाबून व्हायरल करू नको चांडाळणी. तू या नालायकपणामुळे आमच्यावर बी लोक थोकायलेत. लाज वाटायला पाहिजे, लाज. पक्वाद्याला, गायकाला, कीर्तनकाराला, भागवतकाराला, रामायण करायला, शिवपुराण करायला लाज वाटायला पाहिजे. निदान लोकाला उपदेश करण्यापेक्षा आपल्या बायकोला उपदेश कर सुंबळ्या. काय लोकाला नाक तानू तानू सांगतोस, मूर्खपणा आहे. व्यसनमुक्ती केंद्राच्या सेंटरला आमच्या मित्राचा भाऊ भरती करायला आम्ही गेलो होतो. तर त्यांच्याकडे पलंग रिकामे नव्हते. मग तुमच्यासारख्याला फोन केला. काय नाव? नाव माधव. आणि मला माहित नाही तुमचं नाव. होय बुवा, माधव पाटील तुमच्यासारख्याला फोन केला आणि म्हणलं व्यसनमुक्ती केंद्रावाल्यांना सांगा बाळू महाराजाचा मित्र आहे, त्यांचा भाऊ आहे, त्याचा भाऊ भरती करायचा आणि त्यांच्याकडे पलंग नाही. तुमचा फोन गेल्यावर ते म्हणले बाळू महाराजांचे मित्र आहे, येऊ द्या. आम्ही गेलो तिथं. गेल्याच नंतर त्यांनी सांगितलं, जरशे पलंग सरवा आणि एक दुसरा पलंग टाका, ते बाळू महाराजाचे मित्र आहेत, त्यांचा भाऊ आहे. ऍडमिट केला. पैसे घेऊ नका. आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या चेअरमननं महासत्कार केला. तो सत्कार केल्यावर चेअरमनच्या तोंडाचा वास आलता. मग ज्या व्यसनमुक्ती केंद्राचा चेअरमन जर सतीश महाराज व्यसनी असेल तर त्याच्या ऑफिस तिथले पेशंट नीट होतील का? मी आमच्या मित्राला म्हणलं, पलंगन तू भाऊ संगत डोस केव घे, याचं काही इथं व्यसन सुटत नाही. इथला मुख्य माणूसच बिन पाण्याची पितोय. मग आमचे कीर्तनकारच जर बायकायचे त्याच्या बायका चुकीचे पोशाख घालीत असतील तर आम्हाची लायकी आहे का तुम्हाला समजून सांगायची? आमचा अधिकार आहे का? एक मन माहित होती का तुम्हाला? आपली पेती उभ्यानं ताक. आपली म्हणजे ज्याची त्याची बायको. आपली पेती उभ्यानं ताकन दुसऱ्याचीला लावतोय दाक. चुके मला चुके. एक माणूस म्हणला, मी 200 लोकांना माळकरी केलं. मग त्या बापान काऊन नाही माळ घातली? ते ऐकतच नाही. मग बाहेरचीच कावड लाई तू का? तू बापाला दुरुस्त कर ना आधी. हा, दुसऱ्याच्या चुली सारी तू हे सुमळ्या घरचे दुरुस्त कर. मी लय पावर आहे, मी 300 लोकांना माळकरी केलं. तुन या ते दुसऱ्याला सांग विठाला विठाला. वेळ
झाल्यावर मागच्या उठलं पाहिजे ना. तुम्ही मला पेटवायला बसलात, कौरक बसतात. आणि रोज इतके येत जा. आज काय तुम्हाला पैसे गवसत येत का? इतकी गर्दी केली तुम्ही. रोजची रोज येत जा. आता काय 2च दिवस राहिलेत ना. विठाला 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 बोट दाबून धरलंय. पदर हे केलं. माझ्या माईंनो माफ करा. पाड झाकी जा, पाड झाकी जा माझ्या माईंनो. का? या देशातल्या पवित्र स्त्रीची पाठ देशातल्या पवित्र पुरुषानं पाहू नये. वैकुंठवाशी वैकुंठवाशी आमच्या परिसरातले दर्जेदार कीर्तनकार, संप्रदायावर निष्ठा असलेले कीर्तनकार साहेबराव महाराज सोनोटीकर, साहेबराव महाराज कोठाळकर दादा यांनी म्हणायचं, या देशातली स्टेजवर नाचणारी बाई सुद्धा असा पदर घेऊन येत होती. त्यांचं वाक्य सांगतोय, माझं नाही वर का, त्यांचं वाक्य सांगतोय. या देशातली स्टेजवर नाचणारी बाई सुद्धा सगळं अंग झाकून घेतलेले कपडे घालीत होती. या देशातली कळवातीन सुद्धा. तर या देशातल्या सतीश बाबा पवित्र माणसाच्या पवित्र स्त्रीने किती अंग झाकायला पाहिजे. एक माझ्या माईंनो, याच्याकरता माझा तुमच्यावर हक्क आहे. माझ्या देशाची संपत्ती तुम्ही आहात. पाटील साहेब, या देशाची ओळख माणूस नाही, या देशाची ओळख स्त्री आहे. तुम्ही इथं बसलेले 100च्या पेक्षा जास्त माणसं, 100 शब्द चुकीचा गेलाय, 500 लोक गिरगाव करायला इकत घेताल, इतके श्रीमंत आहेत. तरी पण माझ्या पुढं बसलात. मी सुद्धा एका माऊलीनं मला 9 महिने पोटात ठेवलं होतं. काय कुस असेल तिची. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांना 9 महिने पोटात ठेवलेल्या राष्ट्रमाता जिजाबाई साहेब किती मोठे असतील. माझ्या शंभू राजाला 9 महिने पोटात ठेवलेले आई साहेब किती मोठे असतील. ज्ञानोबाराय, नामदेवराय, तुकोबारायला पोटात ठेवणाऱ्या त्या आई साहेब किती मोठे असतात. स्वामी विवेकानंदांना पोटात ठेवणाऱ्या मातोश्री किती मोठ्या असत्याल. या सर्व संतांना महाराज ज्या महात्म्याला 9 महिने पोटात ठेवलं ते आई साहेब किती मोठे असत्याल. या देशाची संपत्ती सतीश बाबा स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. माझा हक्क आहे माझ्या माईंनो, तुम्ही जितक्या सुसंस्कारित होताल तितके हिरे चांगले वागतील. ह्या कन्या, हे पुत्र चांगले वागतील. यांना मोठं करायची ताकद तुमच्यात आहे. मानकर साहेब, बाप किती जरी विद्वान असला तरी पोरांना वेळ देऊ शकत नाही. वेळ देती माय. म्हणून माय पवित्र असली पाहिजे. माय, कारण सांगू, या आधुनिक कालामुळे तुमच्या ह्या चिमुकल्या मुली गॅदरिंग मध्ये चुकीचे ड्रेस घालून पाश्चिमात्य गाण्यावर त्या ठेका धरायल्यात. आणि त्याचे नालायक मायबाप त्यांची शूटिंग करायलेत. आणि पाहुण्या रावण्याला व्हायरल, माझी मुलगी ह्या गाण्यावर नाचली. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांना, रयतेचे राजा छत्रपती शिवरायांना बाई नाचलेली आवडत नव्हती. भागवतात पण, रामायणात पण, शिवपुराणात पण बाईनं नाचायचं नाही. बाईनं भजन म्हणा, गाथा पाठ करा, ज्ञानेश्वरी पाठ करा, रामायण पाठ करा, पण नाचू नका. पदन्यासो कामिनी अनिष्टो भयजया नैवम गिरगावकर लिखितम. पदन्यास म्हणजे पाटील साहेब नाचणे. नाचणं हे आपल्या संप्रदायात मान्य नाही स्त्रीनं. हो, उद्या भविष्यात चुकीच्या गाण्यावर जर तुमच्या मुलीनं ठेका धरला तर भविष्यात तुमचं नाच किती जिवंत राहील हे सांगू शकत नाही. तुमच्या मुलीला गॅदरिंग मध्ये भाग द्या, छत्रपती शिवरायांचं पार्ट द्या, शंभूराजांचं पार्ट द्या. काय राजा होऊन गेलाय हो. काय राजा आहे, काय राजा. माझ्या वाचनात फक्त 3च राजे आले. गळ्याची शपथ, पुन्हा कोणाला राजा म्हणणार नाही. मेलो तरी म्हणणार नाही, मेलो तरी म्हणणार नाही, नाही म्हणणार. एक राजा चक्रवेल, तो मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातला. त्याच्यानंतर राजे झाले कृष्ण परमात्मा, कृष्ण वंदे जगद्गुरु, द्वापार युगातला राजा. आणि त्याच्यानंतर 3रा राजा झाला पाटील साहेब, रयतेचे राजा छत्रपती शिवराय. आणि ह्या सगळ्या राजांनी कसं वागावं अशी एक नीती लिहिली. ती नीती म्हणजे विदुर नीती. विदुर नीती. आणि त्याच्यानंतरची नीती कोणती असेल, त्याच्यानंतरची नीती कोणती असेल पाटील साहेब, तर कनक नीती. पाया पडतो सगळ्याच्या. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचा असेल तर विदुराची नीती वाचा.
तर तुम्ही गाव सांभाळू शकता, तर तुम्ही गाव सांभाळू शकता. विदुराची नीती म्हणजे पायकी, आणि पायकीचे अभंग तुकोबारायांनी केले. आणि ज्या दिवशी छत्रपती शिवराय तुकोबारायाच्या कीर्तनात येणार आहेत असं तुकोबारायला कोण सांगत होतं पाटील साहेब? त्यांचे मृदंगाचार्य, आणि मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. आणि सोनबा ठाकराकडनं तुकोबारायला कळायचं आज छत्रपती येणार आहेत. त्या दिवशी छत्रपती पायकीचा अभंग घेत होते, आणि पायकीच्या अभंगात विदुराची नीती, राजानं जनतेचं पालन कसं करावं हे पायकीच सांगते. आणि म्हणून छत्रपती शिवराय तुकोबारायच्या पुढे महाराज राजानं कोणाच्याही पुढे झुकू नये. राजानं दर्जेदार वारकऱ्याच्या पाया पडावा, दर्जेदार वारकऱ्याच्या, दर्जेदार वारकऱ्याच्या. त्याला चोंभाळलं की कोणता जमतो त्याला? मूर्खपणा आहे, मूर्खपणा आहे. काय राजा होऊन गेला, कसा राजा, किती पवित्र. महाराज छत्रपती शिवराय हे कोट्यावधी वारकऱ्याच्या बरोबरीचे होते. लग्न केले 8, लग्न केले 8. 8च्या नंतर जगात जितक्या बायका असतील तितक्याला बहीण म्हणला, तितक्याला माय म्हणला, आणि तितक्याला लेक म्हणला. असा राजा कोण असेल तर जगातला 3ऱ्या क्रमांकाचा राजा, रयतेचे राजा छत्रपती शिवराय. पुन्हा झालाच नाही, कोणीच झाला नाही. मुसलमानाची बाई, मुसलमानाची माऊली, जिच्या अंगाचा उजीड पडत होता अमावस्याच्या दिवशी, काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन. काय पुतळा आहे तुमच्या इथला? महाराज मी बूट काढून मुजरा केला. मानकर साहेब केला का नाही? केला का नाही? मी बूट काढला, नवल नाही. काय नवले बाळ्या तू मुजरा करण्याचं? एकच राजा